ठाऊक आहे, प्रत्येक वर्षी त्या गोष्टीची निश्चितच ओढ असते. मात्र आज आज कदाचित ही गोष्ट थोडीशी शांत पद्धतीने आम्ही करणार आहोत, कारण भाईंचा वाढदिवस आहे, तो जल्लोष असणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला साहेबांच्या आठवणी आहेत. अतिशय अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीनं या समाजावर, इकडच्या मुलांवर आणि इकडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांवर मनीष जबरदस्त ठसा उमटवलाय. त्यामुळे त्यांचं अचानक जाणं हे कदाचित अजूनही विश्वास बसत नाही त्या गोष्टीवर. कदाचित साहेब इथेच आहेत ही गोष्ट सातत्याने आपल्याला जाणवते. काय म्हणशील? बघा, साहेब ही पदवी अशीच नाही मिळाली. तुमचं कर्तृत्व, समाजकार्याची भावना, या सर्व गोष्टी जर व्यवस्थित लक्षात घेतल्या तर नागरिकांच्या वतीनं ही दिली गेलेली उपाधी आपण साहेबांना पाहतोय. सन्माननीय स्वर्गीय जगन्नाथ म्हात्रे यांची आठवण आल्यावाचून राहत नाही एकही क्षण, आणि त्याचमुळे आपण त्यांच्याच आठवणी प्रित्यर्थ ही स्पर्धा नेहमीच पाहतो, नेहमीच सन्मानार्थ पाहत होतो. पण यावर्षी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गेल्या कित्येक दिवसापासून सातत्याने त्यांच्या नावाने अनेक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र आज एक गोष्ट चांगली पाहायला मिळाली. इथे आल्यानंतर निश्चितच सर्वप्रथम लक्ष जात आहे त्या मधल्या खुर्चीकडे, जिथे साहेबांच्या अनंत आठवणी आहेत, त्यांच्या समेत घालवलेला वेळ आहे. आपण ॲज अ समालोचक म्हणून जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा साहेबांची भेट ही नेहमीच झाली आहे. मात्र या साहेबांच्या आठवणीमध्ये रमलेला प्रत्येक माणूस आज आपल्याला पाहायला मिळतोय, आणि कदाचित या एकूणच स्पर्धेला एक वेगळी किनार आहे आणि वेगळी एक आस्था आहे, आणि ती आस्था टिकून राहणार आहे. मी आमच्या क्रिकेटपटूने एकच विनंती करीन की तुम्ही क्रिकेट भरपूर खेळत असता, बऱ्याच ठिकाणी तुम्ही जाता, मात्र इथे क्रिकेट खेळताना थोडंसं त्या गोष्टीकडे लक्ष द्या की क्रिकेट चांगलं दिसेल, याच गोष्टीकडे लक्ष द्या. कोणत्याही प्रकारचा असा खेळ होणार नाही जेणेकरून इथे क्रिकेटमध्ये थांबेल किंवा त्याला अडथळा येईल. त्यामुळे क्रिकेटपटूंना एक रिक्वेस्ट आहे की प्लीज चांगलं क्रिकेट खेळा, पंचांचा रिस्पेक्ट करा आणि एकूणच या स्पर्धेचा रिस्पेक्ट करा. बघा, जुचंद्र म्हटलं तर क्रिकेट स्पर्धांची पंढरी, आणि त्याचमुळे तुम्ही ज्या ठिकाणी खेळताय, ज्या ठिकाणी तुम्हाला वारंवार खेळायचं आहे वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून, तर नियमांच्या अंतर्गत राहून खेळणं कधीही उचित ठरतं. कारण तुमच्या चुकांची चर्चा होते, तुमच्या गुणांची चर्चा होते, त्याचमुळे तुमच्या चांगल्या गुणांची चर्चा होण्यासाठी तुमचा चांगला खेळ होणं हे आवश्यक आहे. चला, दोन्ही संघांना शुभेच्छा. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला 30 मिनिटांचा कालावधी असणार आहे 6 षटकांसाठी, ज्या ठिकाणी पंच व्यवस्थित लक्ष घालतील. आम्ही सुद्धा तुम्हाला वेळ किती झाले ते व्यवस्थित सूचित करत राहू. 10:40 पहिला बॉल डिलिव्हर होणार आहे आजच्या वेळापत्रकातला. एकविरा नायगाव या संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर पहिला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळालेला आहे, तो म्हणजेच संजित आपण पाहणार आहोत. स्ट्रायकिंग एंडला प्रमोद आपण पाहतोय, पंचांचा अधिकृत इशारा. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहणार आहोत हरीश. फर्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार संजित, पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. फ्लाय स्लीप, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिडॉन थोडासा उजवीकडे आहे, स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग. 30 सेकंडच्या बाहेर आपण जर पाहिलं तर एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मिड विकेटला एक पारंपरिक क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे एकविरा नायगाव संघाने. संजित कोळी ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, आणि या संकेतची सर्वात मोठं नुकसान प्रमोद या फलंदाजाचं जाणवेल. मालवणी मलाड या संघाला स्वतः कॅप्टन होते. आउटसाइड द ऑफ स्टंप छेडखाणी करण्याचा प्रयत्न आणि कॉट गँगच्या स्वरूपात बाद. थोडा फ्रॅक्शन ऑफ सेकंडने उशीर झालाय हा फटका खेळताना, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॉवर प्लेचं षटक आहे, आणि ज्यावेळेला ही लेन डिलिव्हरी त्यांनी पाहिली कदाचित त्याचं लक्ष होतं की एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर उडवला तर चौकार मिळेल, हा त्याचा अप्रोच होता. मात्र काही अंशी उशीर झालाय, कारण डाव्या पायाचा वापर जर बघितला तर तो रेषेत नव्हता, आणि कदाचित त्यामुळेच तो चेंडूवर पोहोचू शकला नाहीये, आणि एक स्लाइस सेज लागली आहे. आणि यष्टीरक्षक आपण पाहतोय शैलेंद्र घोडेकरनं एक अफलातून झेल टिपलाय, आणि तर पहिला धक्का क्विक टाइम मध्ये बसलाय. विकेट डाऊन. संजितने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलेला आहे. चांगली सुरुवात एकविरा नायगाव संघाची नाणेफेक जिंकल्यानंतर.
ऑप्शनच्या बाहेरचा बॉल चॉप केल्या बॉलला गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल हलकासा कव्हर मध्ये इनफिल्डच्या पलीकडे, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते आणि आजच्या वेळापत्रकातली पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज रुपेशच्या बॅटमधून धावसंख्या 1. पार्टनरशिप क्रिएट करावी लागेल. पहिला धक्का क्विक टाइम मध्ये बसलाय आणि कदाचित कालच्या दिवसापासून एक गोष्ट सातत्याने बघत आलोय आपण की पार्टनरशिपने मोठी उडी घेतली आहे. संजीचं कौतुक करेन मी की सर्व चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर ते ठेवतायत, स्टंप टू स्टंप अटॅक न करता फलंदाजाला बॉल पासून दूर कसं ठेवता येईल आणि आता त्याच संयमाने फलंदाज देखील सक्रिय झालेले. हरीशच्या बॅटमधून एक चांगली कव्हर ड्राईव्ह, एक सिंगल मिळाले, बॅक टू बॅक 2 सिंगल, धावसंख्या 2. संजीत बघा पुन्हा एकदा तेच आउटसाइड एज बॉल पोहोचतोय, शॉट थर्ड मॅन लाईन फील्डच्या आतमध्ये. संजीत या गोलंदाजाने मागच्या 3 वर्षांमध्ये खूप चांगली गगन भरारी घेतलेली आहे आणि गोलंदाजीमध्ये अग्रेसर नाव एकवीर नायगाव संघासाठी. नो डाऊट केव्हाही. मात्र एक गोष्ट इथे आहे, कारण इथे आपण बघतोय बरेच सामने आपण बघतोय कमी षटकांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र ही स्पर्धा अपवाद आहे, 6 षटकांचे सामने आहेत, त्यामुळे चॅलेंजेस उभे राहणार आहेत दोन्हीकडून. ड्राईव्ह केलंय आणि जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते तीच गोष्ट तुम्हाला थँक्यू. खणखणीत चौकार आणि कदाचित साहेब चषक चौकार आपण त्याला संबोधू शकतो, कारण आजचा दिवस हा नक्कीच एक वेगळ्या आस्थेचा दिवस आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस वाईड यॉर्कर अवे फ्रॉम द बॉडी. बघा त्या ठिकाणी फॉलो करण्याचा प्रयत्न करायला हवा होता, हेच कुठेतरी त्याच्या देहबोलीमध्ये पाहायला मिळते. शेवट गोड झालेला पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाले मालवणी या संघाची 1 गडी बाद 7 धावा. पहिल्या बॉलवर विकेट आलाय, पण त्यानंतर सावरताना हरीश आणि रुपेश यांनी पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचवण्याचा निर्धार व्यक्त केला, ज्यामध्ये हरीशचा एक चौकार आणि रुपेशचा संयम पाहायला मिळतोय. युनिटी दाखवावे लागेल आणि कदाचित तीच युनिटी आपल्याला पाहायला मिळते इकडच्या आयोजकांच्या बाबतीत, कारण समोरचा जो बॅनर आपण बघतोय निष्ठा साहेबांची, या एकूणच बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या स्पर्धेला एक वेगळी किनार काय हे सातत्याने आपण सांगतोय ती याच गोष्टीसाठी, कारण साहेबांची निष्ठा ही मोठी आहे. आज साहेब नाही आहेत, मात्र साहेबांविषयीच्या आठवणी, साहेबांची निष्ठा आणि त्यांच्यानंतर साहेबांबद्दल असलेलं प्रेम हे मनीष सदैव राहणार आहे. बघा साहेबांची निष्ठा तर आहेच, पण द ग्रेट मराठा परिवाराच्या सर्व सदस्यांची निष्ठा सुद्धा साहेबांच्या प्रति उल्लेखनीय राहिलेली आहे आणि त्याचमुळे साहेबांच्या समाजकार्यांवर पाऊल ठेवताना आता द ग्रेट मराठा परिवार सुद्धा कित्येक वर्षांपासून ती समाजकार्याची भावना जपत राहिलेला आहे. नो डाऊट. ही गोष्ट कदाचित मागच्या एकूणच स्पर्धेत देखील मी सांगितली होती की आत्ता काय, कारण एखादी गोष्ट ज्या वेळा थांबते त्यानंतर प्रश्न असतो ती पुढे कोण नेणार. हा मोठा वारसा आहे आणि तो वारसा नेण्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, आणि कदाचित इथे द ग्रेट मराठा परिवार आणि स्पोर्ट्स फाउंडेशन या गोष्टीकडे लक्ष देऊन असणार आहे आणि सातत्याने ही गोष्ट आपण ती सांगणारच आहोत. मात्र जबाबदारी स्वीकारणं हे सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांना खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. चला ओव्हरब्रेक मध्ये इतका वेळ घेऊ नका फील्ड सेट करण्यासाठी. वी नो की तुम्हाला दोन्ही एंडने खेळताना नक्कीच तो आनंद मिळतोय, पण वेळ देखील आपल्यासाठी थांबणार नाही. या नवीन गोलंदाज निमेश सांदणे तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. नेहमीच शेवटच्या टप्प्यावर त्यांना गोलंदाजी मिळते, पण आता या सामन्याचं गांभीर्य ओळखताना निमेशचा पर्याय वापरला गेलेला आहे एकवीर नायगाव संघाकडून. संजीतने चांगली सुरुवात मिळून दिली. प्रमोद या आघाडीच्या फलंदाजाला बाद करत असताना आता फार एंड कडून बॉलिंग ट्रॅकवर निमेश सांदणे तयार. स्ट्रायकिंग फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रुपेश. ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, एक्स्ट्रा शोल्डर यूज त्या ठिकाणी कुठेतरी हतबल करतोय गोलंदाजीला आणि दरम्यान व्हाईट बॉलचे 1 धाव मिळेल मालवणीला. धावसंख्या 8. नक्कीच ही गोष्ट बऱ्याचदा पाहिली, कारण सातत्याने निमेश जर बघितला तर वेगावर स्वार होत असतो, कारण हा चेंडू देखील कदाचित शोल्डरचा तो एक्स्ट्रा वापर झालाय आणि म्हणूनच कुठेतरी लेन चुकलंय आणि हा चेंडू वाईट झालाय. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स सीट खेळायचं आहे. या ठिकाणी संयम विसरलेला आहे फलंदाज, कारण या ठिकाणी त्यांनी पाहिलं होतं की बिहाइंड द विकेट आणि स्क्वेअर द विकेट प्रोटेक्शन डीप मध्ये नाही आणि त्याच गोष्टीचा आढावा घेताना बाउन्सरला उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न रास्त होता, पण कनेक्शन झालं नाही. त्याचमुळे जातोय हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक निमेश सांदणेचं. व्हाईट बॉल हाताळल्यानंतर पाहायला मिळते. धावसंख्या 8 झालेली आहे. 8 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. निमेश तयार.
फुललिनचा बॉल ड्राईव्ह केले, बॉलला गॅप शोधला पण क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होईल आणि लांबचं क्षेत्र असल्यामुळे 2 धावा सुद्धा आरामात पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने धावसंख्या डबल डिजिट मध्ये मालवणीची 10 धावा 1 गडी बाद. एक वेगळा रंग चढलाय असं म्हणतात, एक वेगळा रंग आहे. अगदी वातावरण जर बघितलं तर भगवमय आहे आणि कदाचित या खेळण्याची मजा इथे मिड ऑफ द विकेट जाऊन खेळण्याची मजा ही वेगळी आहे. ड्राईव्ह करायचं आउटसाइड एज, बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील आणि क्रिकेट खेळण्याची मजा तर तुम्ही घेत आला आताच राही प्रीमियर लीग मध्ये तो मनमुराद खेळ तुम्ही एन्जॉय केला. पूर्ण दिवसभरामध्ये गोलंदाजी करताना चांगले इकॉनॉमिकल स्पेल्स आम्ही पाहिलेत. सध्या आता युग त्याच आहे, कारण 40 नंतर काय हा बऱ्याचदा प्रश्न असतो आणि मोहन रवींद्र पाटील भाईंना देखील कदाचित हा प्रश्न आता पडलाय. आता 40 झाले, आता क्रिकेटकडे पुन्हा एकदा वळायला हरकत नाहीये, कारण मास्टर्सचं क्रिकेट त्यांना आता खुणा होत आहे, मोठे फटके ते खेळू शकतील. आणि प्रत्येक आठवड्याचं क्रिकेट आहे मास्टर्स क्रिकेट म्हणजे, आणि प्रत्येक गावोगाव जाऊन खेळण्याची संधी तुम्हाला मिळत असते. धावसंख्या 11. शॉट ऑफ लेन, अप्पर कट करायचा प्रयत्न, बॅटची हलकीशी एज, पुन्हा एकदा यष्टीरक्षक सक्रिय झालेला आहे आणि बसतोय दुसरा धक्का. एक पार्टनरशिप बनत होती, त्या पार्टनरशिपला ब्रेक लावण्याचं काम केलं निमेश चांदणेने. दुसरा धक्का बसतोय मालवणीला. 11 धावा 2 गडी बाद. सगळ्याची काय सांगता आला पण या गोलंदाजीबद्दल, कारण 2 यंगस्टर्स वर तो विश्वास ठेवलेला आहे. विशाल अजूनही बॉलिंग ट्रॅकवर आला नाही. या संजीचं पहिलं षटक आणि त्यानंतर इकॉनॉमिकल षटक निमिष यांचं आपण पाहतोय. दोन्ही यंगस्टर्सनी चांगली कामगिरी केली एकविरा नायगावसाठी. नो डाऊट केव्हाही, कारण या 2 गोलंदाजांनी आपलं जे नाणं आहे ना ते खणखणीत वाजून दाखवलं. आणि मगाचा चेंडू जर बघितला तर हार्ड लेंथ वर अतिशय जबरदस्त चेंडू होता आणि चॅलेंज दिलं होतं बॅटरला की पुन्हा एकदा तो अपर कट साठी जा म्हणून, आणि ते चॅलेंज स्वीकारताना फ्रॅक्शन ऑफ सेकंडने पुन्हा एकदा उशीर झालाय. चांगली गोलंदाजी आहे आणि जो विश्वास आहे तो विश्वास सार्थ ठरवला जातोय. व्हेरी गुड बॉलिंग. नवीन फलंदाज श्रीनिवास तुम्हाला मैदानाच्या आत स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळणार आहे. तर रुपेश आतापर्यंत 5 धावांचं योगदान देताना पाहायला मिळाले. हरेश बाद झाले 5 धावांवर, प्रमोद यांना खातं खोलता आलं आणि त्याचमुळे सुरुवात थोडीशी निसटती झालेली आहे टीम मालवणी मलाड या संघाची. पण अजूनही यानंतर 4 षटकांचा खेळ बाकी आहे. कमबॅक करण्याची संधी प्रत्येक संघाला मिळते. शॉट ऑफ लेन, हुक करायचंय, खाली क्षेत्राची निवड केली, बॉल जाईल वेगानं, फाईन लेग सीमारेषा पार, आउटफील्ड आहे फास्ट. सुरुवात चांगली पाहायला मिळते फलंदाज श्रीनिवासची. चौकाराने धावसंख्या 4 ने पुढे. संघाची काय सांगाल, दुपारपेक्षा या मैदानावर सकाळी खेळणं फलंदाजी करताना थोडंसं कठीण जाते. येस, केव्हाही, कारण कुठल्याही प्रकारच्या मैदानात हा त्रास असतोच. मात्र चॅलेंज जास्त असतं, कारण समोरचे गोलंदाज देखील आपण बघतोय जास्तीत जास्त चेंडू वेगाने त्याच्यानंतर बॉडी लाईन गोलंदाजी करण्यासाठी पाहत असतात. कारण इथे जर बघितला वारा अजूनपर्यंत नाहीये आणि कदाचित बॅटिंगसाठी ती अनुकूल परिस्थिती नाहीये. यावेळेचा हा चेंडू जर बघितला तर थोडासा कट जास्त झालाय. तू इथे थोडीशी लाईन चेंज करण्याचा प्रयत्न केला. एक रिदम जो आहे गोलंदाजीमध्ये तो दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मात्र कुठेतरी मागच्या काही स्पर्धांमध्ये सातत्याने निमिष चांदणेला पाहताना हा त्रास मला दिसलाय की कुठेतरी तो जास्त पेसच्या नादात आपली लाईन विसरतोय. पीस आणि तो टप्पा खेचतोय, बॉलला जास्त बाउन्स देण्याचा प्रयत्न करतोय. कॉन्क्रीट विकेट आहे त्याचमुळे त्या गोष्टीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न त्याचा दिसतोय. फुललेनचा बॉल, विकेट कीपर बीट, बॉल सरळ जाईल. थँक्यू. 2 षटकं संपली. धावसंख्या 20 गडी बाद 2. ही परिस्थिती आहे सद्यस्थिती या पहिल्या सामन्याची. मात्र आज वाढदिवस सन्मान्य मोहन रवींद्र पाटील बाईंचा वाढदिवस आहे. अनेक स्तरातून मनीष जर बघितलं तर शुभेच्छांचा आज वर्षाव होणार आहे. कारण आज
नायगाव स्टेशनवरून येताना आपण बरेच होर्डिंग पाहिलेत त्यांचे, आणि हे सगळं प्रेम आहे या पंचक्रोशीतील. कारण आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं बरीच अशी समाज कामं ते नेहमीच करत आलेत. खास करून आपल्याला माहीत असेल की वाडा पालघर साईडला आपल्याला बघतो की निश्चितच त्या आश्रमशाळेत जाऊन एकूणच शालोपयोगी वस्तूंचं वाटप असो, अनेक अशी गोष्टी आहेत, त्याविषयी निश्चितच चांगली माहिती तू देऊ शकशील. आश्रमशाळा म्हणा, गौशाला म्हणा, वृद्धाश्रम म्हणा, वैद्यकीय सेवा म्हणा, शालेय उपयोगी वस्तू म्हणा, या सर्व गोष्टींचं वाटप ते नेहमीच त्यांच्या वाढदिवशी करत राहिले. आणि सर्वात महत्वाची बाब कोरोना या काळात सुद्धा त्यांनी जवळपास 2 ते 3 महिने अविरत द ग्रेट मराठा परिवाराच्या सोबतीनं ते काम केलंय. नो डाऊट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, काही वर्षांपूर्वी देखील आपण गोष्ट पाहिलीत की काही मुलांना दत्तक घेऊन निश्चितच त्यांच्या संपूर्ण शाळेचा खर्च ते पुरवत आहेत. त्यामुळे ही महान व्यक्ती आहे. त्यामुळे निश्चितच लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. आउटसाइड एज बॉल फ्लाय स्लिपला 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा अप्रोच फलंदाजाला दिसून आलेला आहे. पण या ठिकाणी बघा ना, एक चांगली लेंथ आणि लाईन तर मेंटेन केलेली आहे संजित कोळीने. जसं पहिल्या षटक पाहायला मिळालं तसेच चान्सेस क्रिएट करतायत एकविरा नायगाव संघासाठी. रीड करावा लागेल. कदाचित श्रीनिवास मौर्य हा जो खेळाडू आहे ना, या बॅटरकडे टॅलेंट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लेदर बॉल क्रिकेटचा देखील एक्सपिरियन्स आहे. या लाईनला तो लवकर पिक करताना दिसेल, ती अपेक्षा करू शकतो आपण. पिक केलंय आणि बॉल फलंदाज श्रीनिवास पाहायला मिळाला नाहीये. त्याचमुळे एक ट्रॅप रचला होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा गुड लेंथ बॉल होता. 700 धावा या स्पर्धेला पूर्ण कंप्लीट झाल्या. पण आजच्या वेळापत्रकातली आजच्या पहिल्या डावातली ही तिसरी विकेट मालवणी मालाड संघाची डाऊन होते. 21 धावा 3 गडी बाद. सन्माननीय इस्माईल शेख साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं. चाचा, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. क्रिकेटसाठी नेहमी समर्पित राहिलेली व्यक्ती आणि या मैदानाचे ते मालक, ज्यांनी नेहमीच क्रिकेटसाठी समर्पण केलेलं आहे आणि त्यांच्याकडे जे जे जातात मैदानासाठी मागणी करताना कधीच नकार त्यांच्याकडून येत नाही, असे सन्माननीय इस्माईल शेख चाचा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. 21 धावा 3 गडी बाद. मालवणी संघ सुरुवात करताना थोडासा धडपडताना पाहायला मिळाला संख्येची. नो डाऊट. मग अशी आपण बघितलं की एक गोष्ट सांगितली मी की तू लवकर लाईन पिक कर. यावेळा त्याने लाईन पिक जरूर केली, मात्र बॅटचा फॉलो थ्रू कदाचित तो त्यांनी जास्त ओपन केलाय. आणि जिथे विवेक बरोबर उभा आहे डीप कव्हरला, त्या विवेकला जास्त त्रास झाले नाही आहेत आणि इथे गडी बाद झालाय. ही थोडीशी धोक्याची घंटा आहे मी म्हणेन, कारण 6 षटकांचा सामना आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने गडी इथे मनीष बाद होत आहेत, 3 गडी बाद झाले आणि तिन्ही बॅटर जर बघितलं तर मालवणी संघाचा तो कणा होते, मात्र ते परतलेत. वारंवार कुठली गोष्ट करत असताना तुमच्याकडे सातत्य असायला हवं आणि ते सातत्य आता संजीतचं पाहायला मिळालं नाही. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेरची पिच असलेला हा बॉल आणि वाईडलाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतो. एका धावेचा बोनस मिळतोय मालवणी संघाला. धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. रिपिटेशन बॅक टू बॅक 2 वाईड्स. धावसंख्या 23. थोडासा वेगळ्या प्रयत्नात अजूनही आहेत. कदाचित त्या झोन मध्ये आहेत ते की आउटसाइड द ऑफस्टम्प मला तेच करायचं आहे. बॅटरला काही करू दे, मात्र मी माझी लाईन सोडणार नाही. मात्र थोडीशी इथे दिशा भरकटत आहेत, ते म्हणजे गोलंदाज संजित कोळी. आउटसाइड द ऑफस्टम्प यावेळेस बघा ते परफेक्शन पाहायला मिळालं. ठीक आहे, कुछ खोके कुछ पानात पडता आहे आणि तेच पाहायला मिळालं. काही वेळेला त्यांच्याकडून चुका होत आहेत, पण त्यानंतर ती वापसी करण्याची धमक सुद्धा संजितकडे आहे. नो डाऊट टॅलेंट आहे. आणि ज्या पद्धतीने तू सांगितलं की मागच्या 3-1 वर्षात सातत्याने या मुलांना प्रगती केलंय, ती म्हणजे एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघासाठी ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. मात्र पिकअप लवकर पिकअप करावं लागेल, कारण आता गिअर कुठेतरी शिफ्ट व्हावा लागेल या सामन्यात. मनीष, आता जर बघितलं आव्हान तुम्ही ठेवताय, मात्र ते आव्हान ठेवत असताना अजूनपर्यंत कंट्रोल तुमच्या हातात नाहीये. 23 धावा 3 गडी बाद. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत भूषण. बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न दिसतोय, पण तुम्हाला चपळ राहावं लागेल. खेळपट्टीवर जेव्हा तुम्ही खेळत असता, ऑफस्टम्पच्या बाहेरचे बॉल तुमच्या समोर येत असतात, अशा वेळेला ती चपळता, बॉलची पिचिंग ओळखताना, बॉलचा बॉलिंग पॉथ ओळखताना तुम्हाला थोडंसं सक्रिय राहावं लागेल खेळपट्टीवर. तसं राहिलात नाही तर डॉट बॉलची संख्या वाढू शकणार आहे. संजित बघा पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. वारंवार तीच लाईन पकडलेली आहे आणि त्याचमुळे लेन चांगली आहे, पण लाईन थोडीशी भरकटते व्हाईट बॉल. नो डाऊट नो डाऊट. मात्र ही गोलंदाजी बघताना थोडंसं आश्चर्य वाटतं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला सहसा पाहायला मिळत नाही, कारण बऱ्याचदा व्हेरिएशन बघायला मिळतं. एखादा चेंडू जास्त वर पिच केला जातो, त्यानंतर आखूड टप्प्याचा चेंडू, एखादा लोअर फुलटॉस देखील आपल्याला पाहायला मिळतो. मात्र ही जी गोलंदाजी आहे ना, कदाचित टेस्ट क्वालिटीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
चांगला उल्लेख आपण केलात. जास्तीत जास्त षटकं तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये हाताळत असताना हे पर्याय तुम्ही वापरू शकता. यावेळेस फुललेंचा बॉल होता, फुल टॉस ड्राईव्ह केलाय, थोडेसे त्या ठिकाणी विवेक फसले आणि त्याच गोष्टीचा आढावा घेताना फायदा उचलताना एका धावेला 2 मध्ये बदललेला आहे आणि ज्यासाठी ते आसुसले होते दोन्ही फलंदाज. 2 धावांची होते वर 2च्या वरून धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. षटक सुरू आहे तिसरा. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीच्या जवळपास आहे, मात्र तरी देखील धावसंख्या अजून पुढे कशी जाईल या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल, ते म्हणजे टीम मालवणीला. मिस टाइम स्ट्रोक काय एज लागले. 6 धावामध्ये हे षटक रिस्ट्रिक्ट ठेवलंय. व्हेरी गुड बॉलिंग. ऐकूया एक जबरदस्ती म्युझिक. तर व्यासपीठावर सन्माननीय पोलीस अधिकारी कर्मचारी स्थिती उपस्थित आहेत आणि बघा पोलीस दल म्हटलं तर सर्वात व्यस्त असं दल आहे. म्हणजे अशी सेवा म्हणजे त्यांना 24 तासच द्यायची असते असंच गृहीत धरूया. आणि रिस्पॉन्सिबिलिटी ही खूप महत्वाची बाब लक्षात घेत असताना जेव्हा त्यांना फावला वेळ मिळतो तर नक्कीच तो वेळ मैदानात व्यतीत करतात. कारण नक्कीच या क्रिकेटचा खेळ तुम्हाला सर्वांना एकत्रित घेऊन आलेला आणि खास या स्पर्धेच्या निमित्तानं हे सर्व सन्माननीय अधिकारी या व्यासपीठावर पाहायला मिळतात. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. संकेतजी 3 षटकं संपलेली आहेत. धाव संख्या 26 आहे. कडी बाद 4 झालेत. इथून गिअर शिफ्ट होणार का? कारण ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी झाल्या मनापासून कौतुक आहे संजीतचं. लाईन सोडली नाही त्यानं आणि कदाचित ते रिस्ट्रिक्शन त्यांनी समोरच्या टीमवर दाखवले. आता आव्हानं भरपूर आहेत टीम मालवणी संघासमोर. मात्र विशाल कोळी अजून एक चांगला एक्सपिरियन्स गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि या गोष्टीसाठी देखील तयारीत असावे लागेल. विशाल कोळी फॉरेनकडून आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. तर बॅटिंग जर बघितलं तर निश्चितच स्ट्राईक एंडला रुपेशला तुम्ही पाहू शकता आतापर्यंत 6 चेंडूत 6 धावा. शॉट ऑफ दिलेला बॅकफुटला हा फटका प्रॉमिसिंग दिसलाय. खबर पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उभा. एकदा या एका फटक्या मागे थोडासा आत्मविश्वास आणि मिडल ऑफ द बॅट एक गोष्ट इथे पाहायला मिळाली. फटका चांगला पाहायला मिळतोय. मागच्या काही चेंडू पासून झगडणारा संघ यावेळेला मात्र थोडासा असा प्रॉमिसिंग शॉट दिसल्यामुळे कदाचित पुढे येताना दिसेल. शॉट ऑफ गुड लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ आणि त्या बॉलला पंच करताना खेळलं होतं डीप कव्हर पॉईंट झोन मध्ये आणि या 2 धावा विशालच्या विरोधात म्हणजेच एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतोय. मालवणी संघ परत येण्याच्या तयारीत दिसतोय कारण आपण म्हटलं 60 ते 70 पर्यंत पोहोचावं लागेल एकवीर नायगाव समोर टीम मालवणीला. एक्सप्रेस सगळ्याच गोष्टी करू शकतो. स्विकेट खेळला चुकीचा फटका. मात्र ज्या पद्धतीने आपण हा गेम पाहतोय या गोष्टीची आता तरी सध्या गरज नव्हती. कारण हे 4थं षटक आहे. अजून 2 षटकं शिल्लक होती आणि मैदानात उभं राहिलं तर धावा होतील. मात्र हा लो फुलटा चेंडू आणि निश्चितच चुकीचा फटका. विकेट डाऊन होते. अजून एकदा टीम मालवणीला 5 गडी बाद. थँक्यू. थोडी चर्चा करायला आवडेल. आपण मनाप्रमाणे खेळ यावर चर्चा करूया. मनाप्रमाणे क्रिकेट होणार नाहीये कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तुमच्या उणीवावर लक्ष देऊन खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते. या ठिकाणी या अगोदर जसं आपण कौतुक केलं की सुरुवात चांगली झाली या षटकाची आणि त्यानंतरच उलटीने खेळण्याचा प्रयत्न थोडीशी घाई झाली आणि गरज नसताना अगोदरच 4 फलंदाज बाद झालेले आहेत. थोडं सावरायचंय त्यानंतर आपल्या संघाला आकार द्यायचाय पण तसं न करता काहीतरी फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचमुळे आता पुन्हा एकदा जी पार्टनरशिपची गरज होती ती पार्टनरशिप झाली ब्रेक. 5 गडी बाद 28 धावा मालवणी मालाड. न्यू बॅटर अझीम मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र सातत्याने एकच गोष्ट कदाचित मालवणीच्या कानात घालावीशी वाटते ती म्हणजे पार्टनरशिप. कधी होणार ती पार्टनरशिप? इथून पुढे जर विचार केला तर 21 धावांची पार्टनरशिप होणं गरजेचं होऊन बसलंय. कारण धावसंख्येकडे लक्ष घातलं तर 28 धावा फक्त फलकावर आहेत आणि निम्मा संघ गारद झालाय. त्यामुळे या गर्तेतून आता कसं बाहेर यायचं या गोष्टीकडे लक्ष द्यावंच लागेल. कारण ही स्पर्धा जर बितली तर अतिशय मानाची स्पर्धा आहे आणि या मानाच्या स्पर्धेत तुम्हाला टिकून राहायचं असेल तर सातत्य दाखवावं लागेल. ते त्या सातत्य पाहायला मिळेल का? मात्र आपले अनेक प्रेक्षक आज या मैदानात येताना दिसत आहेत. मनीष त्यांचंही करूया खूप सारं स्वागत. विशाल
यावेळेला लेन डिलिव्हरी होती, बॅकफुटला भरपूर आले, त्याच्यानंतर हा फटका जर बघितला तर कन्व्हर्ट केलाय लॉंग लेग रिजन मध्ये. पुन्हा एकदा सक्रिय आहे तिथे विवेक, एकच धाव मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कंट्रोल आता जर बघितला तर निश्चितच क्षेत्ररक्षणामध्ये दिसून येतोय. काही फलंदाजांना व्हर्टिकल बॅट स्ट्रोकच्या ऐवजी हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक आवडतात, त्यामुळे पूल आणि हुकचे फटके तुम्हाला या मैदानात जास्त पाहायला मिळतील. आता सुद्धा तसाच प्रयत्न फलंदाजाचा होता अजिमचा होता, पण त्या ठिकाणी कनेक्शन प्रॉपर होत नाही. फक्त एकच मिळेल आणि धावसंख्या पोहोचते 29. नेक्स्ट बॉल जितू. सॉफ्ट हँडचा वापर कदाचित कंट्रोल इथे आपल्या एकूणच भावनांवर दाखवलाय तो म्हणजे जितूना. कारण जितूला कित्येक वर्षापासून सातत्याने मालवणी संघाचा आपण अंश पाहत आलोय. एक मोठा फलंदाज आहे, मधल्या काळात निश्चितच तो काही वेळा गायब दिसला, मात्र पुन्हा एकदा तो आज आलाय या एकूणच मैदानावर आणि भरपूर स्वीट मेमरीज आहेत या मैदानावरच्या जितूकडे. मात्र हा फटका खेळताना थोडासा कंट्रोल त्यांनी दाखवला की मैदानात उभं राहावं लागेल, विकेट जाणार नाही या गोष्टीची कदाचित तो काळजी घेतोय. नेक्स्ट बॉल वर पिच केलाय, पण एकदा स्टायलिश ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हरला जर बघितला तर निश्चितच वेगाने लॉंग अपचा कॅच दिसून आले. 3 धावा, वेलकम रन्स फॉर मालवणी. गावाची इब्रत राखण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो, जसा आपण जितू यांचा उल्लेख केला. गेल्या कित्येक वर्षांपासून जितूचं मालवणी संघासाठी एक चांगलं क्रिकेट राहिलेलं आहे आणि त्याचमुळे बघा आता कुठेतरी धावसंख्येला वेग मिळतो आणि ओव्हरथ्रोची धाव. एकवीर नायगाव संघाकडून या षटकामध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचं पाहायला मिळालं, कारण बॅकअप आवश्यक आहे. जर डी पडून थ्रो येतोय तर अशा वेळेला बॅटिंग आणि बॉलिंग एंडला बॅकअप आवश्यक आहे, ते पाहायला मिळालं नाही. धावसंख्या 33. नेक्स्ट बॉल यावेळेला बरोबर डाव्या वरचा चेंडू होता, शेवटच्या क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केला आणि एक फ्लिक आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव मिळेल, मात्र तरी सुद्धा या षटकात जर बघितलं तर मोजून 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या षटकात चांगली कामगिरी पुन्हा एकदा विशालची झाली. एक कुठेतरी आता येणारी 2 षटकं आणि जे विजन आहे एकूणच जे आकडा तू सातत्याने सांगतोय 60-70, मात्र तो कुठेतरी लांब राहिलाय. मी अजून म्हणेन या येणाऱ्या 2 षटकामध्ये 20 धावा जरी आल्या तरी देखील या सामन्यातला कलाटणी मिळू शकते. चला ड्रिंक्स ब्रेक आहे, प्लीज मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा, जेणेकरून निश्चितच लगेचच आपण पुढच्या एकूणच गोष्टीकडे लक्ष देऊया. संख्येचे यंगस्टार्स आणि एक्सपिरियन्स्ड हे 2 घटक कुठल्याही संघात तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विशाल कोळी एक्सपिरियन्स कॅटेगरी मिळतात, ते आता कुठेतरी 4थ्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. या अगोदर निमेश आणि संजित या यंगस्टार्सचा खेळ आपण पाहिला. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं, जो एक खेळाडू ज्याने सर्वोत्कृष्ट खेळी केली एका डावातली, साईराज यांच्या वतीनं 19 चेंडूंमध्ये 61 धावांचं योगदान आपण पाहिलं, ज्याचं वय अवघं 16 ते 17 वर्ष आहे. त्याचमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं वय किती आहे त्या गोष्टीला महत्व नाही, तुमच्याकडे टॅलेंट किती आहे त्या गोष्टीला विशेष महत्व दिलं जातं. नो डाऊट केव्हाही, कारण सातत्याने आपण बघत आलोय, बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या ठिकाणी समालोचनासाठी जात असतो आणि सातत्याने नवीन नवीन खेळाडूंच्या ओळखी होत आहेत. आणि सर्वोच्च धावसंख्या इथे श्री एकविरा क्रिकेट संघ विरार या टीम मधून खेळताना ड्रीम 11 माझ्यावड्या समोर त्यांनी ही धावसंख्या केली आणि निश्चितच वैयक्तिक धावसंख्या जर बघितली तर 19 चेंडूत 61 धावा. म्हणजे या मैदानात धावा होतात, गरज काय, तुम्हाला थोडंसं मैदानात उभं राहण्याची गरज आहे. कारण तो 19 चेंडू खेळलाय मनीष, म्हणजे जवळजवळ 3 षटकं तो या मैदानामध्ये होता. ती गोष्ट जर इथे विचाराधीन घेतली तर निश्चितच धावा होतील. धावसंख्या 34 आहे, गडी बाद झाले ते म्हणजे 5. काल एकूण 6 सामने, प्रथम फलंदाजी करून 3 विजय मिळालेत आणि धावांचा पाठलाग करून 3 विजय. म्हणजे अंकितनं ही जी माहिती देतोय ना, अंकित सांगतोय की समसमान कामगिरी चालली आहे. आजचा दिवस मनीष थोडासा वेगळा दिवस आहे, कारण आज बाईंचा वाढदिवस आहे, त्यामुळे बाईंच्या वाढदिवशी थोडेसे चमत्कार बघायला हरकत नाहीये. जसं आपण या ठिकाणी उल्लेख केला की 3 सामने प्रथम फलंदाजी करताना विजय आणि 3 सामने 5 धावांचा पाठलाग करताना विजय. नाणेफेक जिंकणं हा नशिबाचा भाग असतो आणि सामना जिंकणं हा तुमच्या मेहनतीचा भाग असतो आणि त्याचमुळे टॉस जिंकूनच तुम्ही सामना जिंकता असं गृहीत धरून चालणार नाही. तुम्हाला ती मेहनत त्याच्यामध्ये करावी लागेल. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 षटकांमध्ये फक्त 34 धावा बनवलेल्या आहेत मालवणी मालाड या संघाने. पण जर आपण विचार केला अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पुढच्या 12 चेंडूंमध्ये जर 31 धावा आल्या तर एक चांगली पोझिशन ते प्राप्त करतील पहिल्या 6 षटकानंतर. टेनिस बॉल क्रिकेट, काय मोठमोठ्या स्पर्धा सुरू आहेत. अफलातून शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे,
बघा, ऑडियन्स कॅशसाठी सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. तसेच कुमार रणजित किणी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑडियन्ससाठी असणार आहेत. दोघांकडून 500 रुपये तुम्हाला पाहायला म्हणजे ही स्पर्धेची ती परंपरा आहे. प्रेक्षकांसाठी सुद्धा बक्षीस प्रत्येक वेळी लावली जातात. म्हणजे 3,500 सुद्धा आपण पाहिलेत. नेक्स्ट बॉल यावेळेला वर पिच केलाय. मग चेंडू स्लाइडली आखूट डब्याचा, इथे मात्र वर पिच केला आणि स्टायलिश फटका पाहायला मिळतो. कदाचित इथे लवकर त्यानंतर कॉल बॅक केलाय. गुड कॉलिंग म्हणेन मी, कारण इथे विकेट जाता कामा नये या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. सहनच करू शकत नाही आता जर विकेट गेली तर, कारण जितू यांच्या वतीने एक षटकार आलेला आहे आणि अझीमची जितू या साथ खूप चांगल्या पद्धतीची आहे. म्हणूनच या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप आहे. आणि सर्वात महत्वाचं, गमावलेला आत्मविश्वास कमावण्याचं काम मालवणी मलाड या संघासाठी जितू आणि अझीम करतायत. पार्टनरशिप कदाचित आपण बघितलं ज्या पद्धतीने 5 गडी बाद झालेत, त्यामुळे कदाचित इथे पार्टनरशिप पाहायला मिळते. धावसंख्या जर बघितलं 28 होती, 5वा गडी बाद झाला होता आणि आता आपल्याला दिसते ती म्हणजे 41. जवळजवळ 13 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये या गोष्टीला देखील महत्व आहे. इथे प्ले अँड मिस टप्पा पडल्यानंतर काही अंशी कोणा चेंडू वळालाय, मात्र अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फुटवर तिथे जर बघितलं तर प्रॉमिसिंग नव्हतं आणि हा चेंडू मिस झालाय. गोलंदाज इथे कमबॅक करतोय. विनीत चौधरीला तुम्ही पाहू शकता, पहिल्या चेंडूवर षटकार कालाय, त्यानंतर कमबॅक. ड्राईव्ह केलाय बॉल, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, एक सिंगल मेल. मग या ठिकाणी बक्षीस नक्कीच आमच्यापर्यंत माहिती देत आहेत रवींद्र वाघमारे की ऑडियन्स कॅशसाठी कुमार रणजित किणी यांच्याकडून 500 असतील. तसेच ऑडियन्स कॅशसाठी ऍडव्हेंचर ग्रुप चंद्रपाडा यांच्या वतीनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. निधी स्पोर्ट्स ऍडव्हेंचर बॉईज निधी स्पोर्ट्स 500 रुपयांचं बक्षीस आहे. आणि चौकारांची तिकडी आणि षटकारांची तिकडी यांच्यासाठी सुद्धा बक्षीस असणार आहे, ते म्हणजेच कुमार रणजित किणी यांच्याकडून 2,000 रुपयांचं. तर ही देखील बक्षीस खेळाडू सुद्धा जिंकू शकतील आपल्या चांगल्या खेळाच्या आधारावर. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 43 धावा, 5 गडी बाद. पारितोषिक या मैदानात आणि खास करून या स्पर्धेमध्ये या गोष्टीची कधीच कमतरता नव्हती आणि म्हणूनच प्रत्येक खेळाडूंचं स्वप्न आहे या एकूणच स्पर्धेमध्ये खेळण्याचं. यावेळेला हा फटका जर बघितला तर कारण बॅकफुटला जाऊन येऊन पुढे येऊन पंच करणं ही भरपूर मोठं काम करावं लागतं आणि या फटक्यानं ती गोष्ट दाखवली. कदाचित तिथे क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली, चेंडूवर जाणं गरजेचं होतं, मात्र त्याने वाट बघितली आणि चेंडू वन बाउंस सीमारेषा पार गेलाय. आलाय एक महत्वपूर्ण चौकार. थँक्यू. चला, टॉससाठी तयारीत राहायचं आहे. गोडदेव आणि खारबाव दोन्ही कॅप्टन्स आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. आपण या इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. चला, टॉससाठी तयारीत राहायचं आहे. गोडदेव आणि खारबाव इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. सिच्युएशन आता चांगली झाले. आपण मागच्या षटकामध्ये विनीत जो एक लेफ्ट आर्म मिडियम पेस बॉलर होता, विश्वास त्यांच्यावर विशाल यांनी ठेवला होता, पण ते सुद्धा खर्चिक पाहायला मिळाले. विकेट त्यांच्या खात्यात गेली नाही. 13 धावा त्यांनी खर्च केल्या. 5 गडी बाद 47 धावा. मालवणी संघाची एक चांगली अवस्था आपण पाहतोय. विकेट जरी त्यांच्या डाऊन झाल्यात, निम्मा संघ आराम करतोय, तरी सुद्धा 6व्या षटकासाठी चांगल्या पार्टनरशिपने खेळत आहेत अझीम आणि जितू. विशाल कोळी पुन्हा एकदा आपल्या हातात चेंडू घेतोय. एक्सपिरियन्सचा मारा इथे दिसेल, मात्र समोर आव्हान तितकंच कडवं आहे जितेंद्रचं. वर पिच के धावसंख्या 50 पार, 53 धावा धाव फलकावर पाहायला मिळते आहेत. जर आपण 5व्या विकेटचा विचार केला तर 5वा विकेट डाऊन झाला होता 28 वर आणि त्यानंतर बघा काय चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली, जवळपास 25 धावांची पार्टनरशिप. तर हीच महत्वाची बाब आहे. तुम्ही कुठल्या क्रमांकावर खेळता यापेक्षा तुम्ही संघासाठी काय करताय याला प्राधान्य द्यायला हवं. कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं ठरते इथे जितेंद्रचा आणि एक्सपिरियन्स त्यांनी देखील दाखवलाय. मी मागच्या काळात एक गोष्ट सांगितली की जितेंद्र काही काळात निश्चितच तो दिसला नव्हता बऱ्याचदा मालवणी संघामध्ये, मात्र आता तो आलाय आणि हे त्याच्यासाठी लकी मैदान आहे. गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने या स्पर्धेत किंवा एक वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये खेळताना त्यांनी या मैदानात अफलातून कामगिरी केली आहे आणि ती कामगिरी आता सुद्धा सुरू आहे. व्हेरी गुड बॅटिंग. दबाव आता विशालवर. यावेळेला हा चेंडू एनिथिंग इन लेग साइड विल बी वाईट. कदाचित या उक्तीचा वापर इथे पंचांनी केलाय आणि इथे अवांतर घोषित केलंय. एक धाव अजून मिळेल. संघाची धावसंख्या 54 वर.
चला मयंक 11 खारबाव आणि गोडदेव संघ आपण त्वरित रिपोर्ट करायचा आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत, कारण या ठिकाणी ही स्पर्धा शिस्तीसाठी सुद्धा ओळखली जाते. त्याचमुळे आपलं सर्वांचं वर्तन हे शिस्तीचं असायला हवं या स्पर्धेसाठी. धावसंख्या 5 गडी बाद 54 धावा, 54 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5. सुपर टॅकल केलं जात आहे. ही परिस्थिती चांगली आहे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. हात केले होते, मात्र त्यानंतर कदाचित हार्ड लेंथवर चेंडू टाकले गेले पाहिजे आणि बॅटरला एकूणच बॅकफुटला आणलं गेलं पाहिजे. हा जो विचार मनीष झालाय तो अतिशय योग्य आणि सुपीक डोक्यातून झालाय. व्हेरी गुड बॉलिंग. संकेतजी, फलंदाजाचं मन लक्षात घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि फलंदाजाचा कल हा ऑनसाइडला पुल करण्याचा होता. त्याचमुळे ऑफस्टम्पच्या बाहेरची लेंथ आणि लाईन पाहायला मिळाली आणि चांगला प्रयत्न विशालचा. यावेळेला कदाचित तिथे आपण बघतो थोडेसे दिशा भरकटलेत. या गोष्टी सामनेच्या बाबतीत ही गोष्ट घडली, त्याच्यानंतर निश्चितच संजित कोहलीच्या बाबतीत घडली आणि कदाचित विशाल देखील त्या झोन मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. मगाचा चेंडू चांगला होता, मात्र यावेळेला दिशा भरकटलेत. वाईड येतोय. संघाची धावसंख्या 55ला 5. स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवण्याची, पण त्यावर नियंत्रण असायला हवं. नियंत्रण नव्हतं गोलंदाजाचं. फुल लेन्थचा बॉल, बॉटम एंडचा वापर खूप चांगल्या पद्धतीने फ्लिक करताना बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्पेलेक्स झोन मध्ये. थ्रो थोडासा अपिश आहे, पण त्या ठिकाणी बॉल अडवताना शैलू थोडेसे कमी पडले. बॅकअप असल्यामुळे फक्त या 2 धावा मिळतील ज्या खूप महत्वाच्या असतील मालवणी मालाड या संघासाठी. धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 57 धावा. केव्हाही, कारण आपण बघतो इथे स्ट्राईक जर बघितला तर जास्तीत जास्त जितूकडे कसं असं राहील या गोष्टीकडे लक्ष आहे. कारण आतापर्यंत त्याची बॅटिंग जर बघितली जितूची तर 8 चेंडूमध्ये 18 धावा नाबाद तो खेळतोय आणि 2 मोठे फटके तो खेळलाय. इथे येणारे जे काही चेंडू आहेत त्या चेंडूमध्ये अजून 1 ते 2 हिट त्यांनी जर खेळले तर या धावसंख्येला जी तू अपेक्षित धावा सांगतोय 70, ती गोष्ट कदाचित घडू शकेल. थोडंसं रनवे मध्ये चूक झाली आहे, पंचांनी लगेच डेड बॉल घोषित केलाय. एक गोष्ट सातत्याने मी या 2024 मध्ये बघतोय, बरेच बिमर बघितलेत 2024 मध्ये, आणि अजून एक गोष्ट बघितली की बरेच गोलंदाज रिदम चुकतात आणि ते थांबतात. ती गोष्ट चांगली आहे. टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा कोणत्याही प्रकारचं क्रिकेट असो, तर निश्चितच ही गोष्ट चांगली आहे की ज्यावेळेला तुमचा रिदम चुकतो त्यावेळेला तुम्ही थांबलेलं बरं, म्हणजे यशस्वी माघार ही केव्हाही बरी. नेक्स्ट बॉल विशाल. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आणि वाईटचा देखा बरोबर इथे वाईट घोषित केला जाते पंचांच्या बाबतीत. इथे पुन्हा एकदा तीच गोष्ट, हार्ड लेंथवर हार्ड गोलंदाजी. ललित भोईर सर स्ट्रायकिंग एंडला आणि मनोज गोडेकर सर आपण बॉलिंग एंडला पाहतोय आणि त्या ठिकाणी बघा उंचीचा दाखला घेत असताना तो व्हाईट बॉल हाताळलेला आहे आणि आतापर्यंत या डावामध्ये 8 व्हाईट बॉल्स आहेत. तर एकविरा नायगाव या संघाला या गोष्टीचा देखील विचार करायला हवा. एक्स्ट्राजवर जास्तीत जास्त कल गोलंदाजाचा दिसून येतोय. धावसंख्या 58, 5 गडी बाद आणि आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत या शेवटच्या षटकामध्ये आणि विशाल या षटकाची सुरुवात खर्चिक करताना पाहायला मिळाला. त्यानंतर 3 वाईट्स या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. त्याचमुळे सुरुवात थोडीशी ताटकळलेली आहे या षटकाची. थोडासा वेळ गेलाय या षटकामध्ये आणि कदाचित तो वेळ इथे मालवणी टीमसाठी निश्चितच आपण बघतोय अफलातून रित्या आलाय. TCP पहा, जे प्रेक्षक आम्हाला एकूणच ऐकतायत आणि पाहतायत, जवळजवळ 3 कॅमेराचा सेटअप इथे पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा हा फटका जर बघितला तर एकूणच पालघर जिल्हा अध्यक्षस्थानी 5 गडी बाद 64 धावा. या ठिकाणी बघा आता तो प्रहार करण्याचा खेळ फलंदाज जितू यांचा पाहायला मिळतोय, ज्यांनी या डावामध्ये एकंदरीत 3 षटकार खेचलेले आहेत आणि आता फायद्याची भूमिका आपल्या संघासाठी मालवणी मलाड हा संघ नक्कीच चांगल्या पोझिशनमध्ये पोहोचलेला आहे. 5 गडी बाद 64 धावा. एक्सपिरियन्स कंटेनर म्हणजेच या ठिकाणी विशाल हे एक चांगले कंटेंडर होते, पण त्यासमोर जितू हा सुद्धा मालवणीचा अनुभवी फलंदाज आहे आणि त्याच्या वतीने 24 धावांचं योगदान मालवणीला मिळालंय. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. काय कमबॅक केलंय इथे. क्लीन बॉल ट्रॉफीज आहे
त्या ट्रॉफीज कडे निश्चितच सन्माननीय मोहन रवींद्र आज पूर्ण दिवसभरामध्ये तेच चित्र पाहायला मिळणार आहे. साहेबांचा मित्रपरिवार जितका मोठा आहे तसाच भाईंचा मोहन रवींद्र पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होतो. स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते आणि प्रत्येकाला वेळ देणारी व्यक्ती म्हणजे सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेब आणि तेच तुम्हाला पाहायला मिळते स्क्रीनवर. धावसंख्या 6 गडी बाद 64 धावा. शेवटचा एक बॉल बाकी. या पहिल्या डावातला नवीन फलंदाज स्ट्रायकिंग केला तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच प्रज्वलन. शेवटचा चेंडू वर पिच केलाय. सॉफ्ट हँडचा वापर आहे. ऑन साइडला हा फटका जर बघितला तर काव कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. वेगानं तिकडे आलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षक. मात्र या गडीला निश्चितच या 2 धावा. अप्रतिम कामगिरी. धावसंख्या 66 वर आणि 6 गडी बाद. चांगलं टार्गेट आहे त्यामुळे आव्हान जे दिलंय ते निश्चितच अप्रतिम झालंय. या मॅच मध्ये एक वेगळी पाहायला मजा येईल याबद्दल शंका नाहीये. धन्यवाद. आमच्या सर्व मान्यवरांचं मनापासून कौतुक आहे. मात्र निश्चितच अष्टविनायक नायगाव या टीम कडून देखील लगेच केक कटिंग सेरेमनी तिकडे होणार आहे. त्यामुळे टीमला विनंती करतोय अष्टविनायक नायगाव संघ जर इथे उपस्थित झाला असेल तर प्लीज मुख्य ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज कडे ही सेरेमनी आपण करतोय. आणि ही गोष्ट चांगली केलंय कारण आज आमचा मंच जर बघितला तर खुला असेल. अनेक मान्यवर तिकडे बसलेले पाहताना मिळतील. सन्माननीय इस्माईल शेख साहेब चाचा इथे उपस्थित आहेत. वेलकम. आत्माराम लाडकोची भोईर सुद्धा इथे काका सुद्धा उपस्थित आहेत आणि केदारनाथ पाटील यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की प्लीज मुख्य स्टेजवर या. आपण लगेच टॉस करूया. चला विनंती करतोय दोन्ही कॅप्टन गोडदेव कॅप्टन साहिल पाटील या प्लीज. तसेच टीम खारबाव. येस मयांक एंटरप्राइजेस आहे का टीम खारबाव. मयांक एंटरप्राइजेस खारबाव या टीमला विनंती करतोय. प्रभाकर मात्रे 11 गोडदेव या दोन संघादरम्यानचे निश्चितच नाणेफेक आता करणार. दोन्ही कॅप्टन इथे आलेत आणि मी सन्माननीय इस्माईल शेख साहेब चाचांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया. महत्वपूर्ण स्पर्धा साहेब चषक 2024. सन्माननीय इस्माईल शेख साहेब ज्यांचं हे मैदान निश्चितच भरपूर प्रेम क्रिकेटवरचं. आणि साहेबांना विनंती करतोय काका प्लीज इथे या. आणि बघा एक नाणं आपण बनवलंय साहेब चषक आणि त्याच्यानंतर द ग्रेट मराठा. कॉल देताना हाच देत आहे. कोण कॉल देणार आहे. येस प्रभाकर मात्रे 11 गोडदेव संघाचे कॅप्टन कॉल देतील. द ग्रेट मराठा असा कॉल आहे आणि साहेब चषक आलाय. त्यामुळे निश्चितच मी काकांना विनंती करतोय दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि निश्चितच आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. आपण आसनस्थ होऊ शकता. तर मयांक एंटरप्राइजेस खारबाव टीमनं निश्चितच नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल. 6 षटकांचा सामना. प्रथम आम्ही बॉलिंग करू. की आज संपूर्ण संघ उपस्थित राहील अशी अपेक्षा आहे आम्हाला कारण एक महत्वपूर्ण स्पर्धा आहे. हो टुर्नामेंट मोठी आहे ना सर्व प्लेयर असतील. आणि काय काय स्ट्रॅटेजी आहे. तितकं सातत्याने क्रिकेट होते या मैदानात येताना काय स्ट्रॅटेजी आहे. हे मैदान आमच्यासाठी तर लक्कीच आहे
चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि समोरचा संघ चांगला आहे तर कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. व्हेरी गुड थिंकिंग आणि कीप इट अप. मी विनंती करतोय की तुम्ही तुमच्या तयारीला लागा. साहिल पाटील, प्रभाकर म्हात्रे 11 आपल्याला पाहायला मिळतोय, कॅप्टन आहे. साहिल, निश्चितच हे मैदान देखील तुमच्यासाठी देखील तितकंच लकी आहे. सातत्याने चांगले क्रिकेट तुम्ही खेळून आलात. मात्र ह्या सगळा आपण टेनिस बॉल क्रिकेटचा तामझाम जर बघितला तर कसं वाटतं इकडे येऊन खेळताना? या ग्राउंडवर खूप मजा येते खेळायला आणि आवडते इकडे खेळायला. आणि टीम विषयी काय सांगशील? आजची तुमची प्लेइंग 11 विषयी काय म्हणशील? संपूर्ण टीम आले आणि सर्व प्लेयर आहेत अवेलेबल. आणि तुमच्या पाठीराख्यांविषयी काय म्हणशील? किती सपोर्ट आहे तुमच्या टीमला? खूप सपोर्ट आहे, खूप सपोर्ट आहे. आणि आज भाईंचा वाढदिवस आहे, त्याविषयी विश केलं दादांना. थँक्यू व्हेरी मच. तर हा होता साहिल पाटील. तर सेंटर न्यूज अशी आहे की मयांक एंटरप्राइजेस वोन द टॉस एल इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पुढचा सामना देखील सेट झालाय मित्रांनो. मात्र वळूया या सामन्याच्या उत्तरार्धाकडे. आमचे दोन महत्वपूर्ण समालोचक पुन्हा एकदा तुमच्याशी जॉईन करतील. आवाज ऐकूया आडणेगावचा सुपुत्र, तो म्हणजे प्रमोदजी शेडगे यांचा, तसेच चंद्रपाड्याचा एक गोड आवाज म्हणजेच अक्षयजी साठम. ओ टू यू मॅन. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच संकेत पाटील. यस, पंच काय दर्शवत आहेत, दोन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. संकेतजी पाटील आणि मनीषजी पाटील, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. सकाळचं सत्र आणि पहिलाच सामना रंगताना पाहायला मिळतोय. अंकित पवार आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवत असताना की जवळजवळ विजयासाठी लक्ष 67 धावांचं ठेवण्यात आलेलं आहे. या सकाळच्या सत्रामध्ये मोहनदादा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. जगदीश यांनी काल जबरदस्त खेळ केला. पुन्हा एकदा आज एकविरा नायगाव टीमला कॉपरेट करण्यासाठी आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी आज रितेश गंगीकर यांना सुद्धा आपण पाहतायत. अष्टविनायक नायगाव. प्रभाकर म्हात्रे 11 गोडदेव असा टायटल आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळच्या सत्रामध्ये निलेजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झाले. शाखा प्रमुख तेजस उंडरे यांना आपण पाहू शकाल. भावेश पुणेकर यांना आपण पाहतायत. रवी वाघमारे यांना आपण पाहतायत. सकाळच्या सत्रात नितीनजी पाटील यांना आपण पाहू शकलात. संपूर्ण ती ग्रामस्थ मंडळी जी आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहे त्यांचं करूया आपण वेलकम. जय म्हात्रे, एक सुंदर कलाकार, रांगोळी कलाकार प्रणय यांना आपण पाहू शकतायत. हे संपूर्ण जी द ग्रेट मराठा परिवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं करूया वेलकम. हितेश पाटील यांना आपण पाहू शकाल. खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गंधर्व पाटील हे सुद्धा मॅचच्या ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. जाऊया मॅचच्या दिशेने. आमच्या समोर अक्षय साटम या ठिकाणी जोडले गेलेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, त्यांचं सुद्धा वेलकम आहे, सुस्वागतम. 67 धावांचं लक्ष घेऊन दोन बॅटर उतरलेत. कालच्या दिवसात सर्वोत्तम भागीदारी साईराज आणि देवा जे श्री एकविरा विराट क्रिकेट संघ आपण पाहू शकलात. ड्रीम 11 माझीवडा संघासमोर 16 चेंडूमध्ये 55 धावा ज्याने कुठल्या गेल्या होत्या. परंतु दोन महत्वपूर्ण कालचे संघ निघाले जे आपण पाहता. टीम 94 कामण आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी रणजितदादा किनी यांनी भरपूर कॉपरेट त्या संघाला करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि जे दोन संघ पुढे येताना पाहायला मिळतील रविवारच्या दिवसामध्ये 3-3 आयकॉन प्लेयर तुम्हाला मात्र या ठिकाणी दिले जाणार आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा, मिड ऑफ, लॉंग ऑफ घेतला गेलाय. त्यानंतर एक 30 यार्ड सर्कलमध्ये शॉटला आपण पाहू शकतायत. स्क्युअर लेग एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. एक शॉर्ट फाईन लेग. ललित भोईर बंड्या सर आणि मॉन्टी घोडेकर सर यांना आपण पाहतायत. ऑफिशियल पंच अजित म्हात्रे सर आज जॉईन झालेत आणि विशाल नाईक सर जॉईंट होताना पाहायला मिळतात. काल विरल नायर सरांना आपण पाहू शकलात या स्पर्धेच्या माध्यमातून. चेक. सन्माननीय प्रकाशजी अभिविले यांचा सन्मान आपण व्यासपीठावर पाहणार आहोत. मी सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांना विनंती करतोय, सन्माननीय प्रकाशजी अभिविले आपला सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या स्पर्धेत आलात तर द ग्रेट मराठा फाउंडेशनच्या वतीनं आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद सन्माननीय प्रकाशजी अभिविले साहेब. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. ऐकूया आवाज प्रमोदजी शेडगे, सोबत असतील अक्षयजी साठम. एकविरा नायगाव टीम या ठिकाणी आपण पाहताय सज्ज होते. अप्रतिम चेंडू नाहीये, थोडासा बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळतो. ललित भोईर बंड्या सर वळतायत. या व्हाईट बॉलचा इशारा येत असताना साहिब चषक 2024 आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील यांच्या कुशल नेतृत्वावर या स्पर्धेचं आयोजन. निष्ठा साहेबांची एक सुंदर स्लोगन
साहेब चषक 2024 आठवणीतले साहेब. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना प्रमोद यांच्या हातामध्ये चेंडू कॅरी केला जातोय, परंतु इथे 2 लगातार वाईड आले. अक्षय साटम काय म्हणशील, एक भलं मोठं लक्ष म्हणता येणार नाही, परंतु फायटिंग टोटल जरूर आपल्याला पाहायला मिळते. कारण 67 धावा 6 षटकांमध्ये जेव्हा 60+ धावा होतात तेव्हा तुमचा उत्साहवर्धक धावसंख्या म्हणून उभारली जाते आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. हा नक्कीच, कारण की 67 धावा म्हटलं तर एक फायटिंग टोटल आहे आणि या दोन्ही संघांना समसमान संधी आहे. विचार केला तर गोलंदाजी करत असताना 2 एक्स्ट्रा चेंडू आल्यात, मात्र एकविरा नायगाव संघ देखील बलाढ्य आहे आणि समोरचा संघ देखील बॅटल रंगेल यात काही शंका नाही. ऑन साईडला फटका तर चांगला आहे संजित कोळीचा, क्लिअर होईल का, आणि यस कॅरी केला जातोय. गुड कॅच, सुपर्ब, अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. आणि आदरणीय सन्माननीय हेमंतजी वर्तक साहेब उद्योजक या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम हेमंतजी वर्तक साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. भव्य दिव्य व्यासपीठ आपण पाहू शकाल. काय जबरदस्त चेंडू खेळला गेला होता, परंतु तेवढंच प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याला पाहायला मिळाला आणि सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. आणि संजित कोळी या वेळेला आपण पाहतायत बॅक टू द पवेलियन, गॉन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता TCP लाईव्ह. चांगला चेंडू पाहायला मिळत होता, मोठा फटका खेळायचा होता, गॅप देखील शोधला होता, एलिव्हेशन प्रॉपरली झालं होतं, मात्र जो टायमिंग आणि पॉवर पाहिजे होती ती दिसलं नाही. चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतो आणि तेवढाच अप्रतिम झेल, अगदी सीमारेषेच्या जवळ हा झेल टिपला गेला, म्हणूनच जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते आणि जबरदस्त कॅच. निश्चित स्वरूपात खूप चांगल्या जजमेंटने झेल टिपला गेला. रुपेश त्या ठिकाणी कॅरी करत होते चेंडू आणि सुपर प्रेझेन्स ऑफ माइंड, मॅग्निफिसंट कॅच बाय रुपेश. संघाची धावसंख्या 2 वर पहिला धक्का बसतोय 67 धावांचा पाठलाग करताना. यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न निमेश साधनेचा पाहायला मिळतो. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क होत नाहीये. एकविरा नायगाव संघ यंदाच्या हंगामामध्ये थोडाफार कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. कधी गोलंदाजी चांगली होते, कधी फलंदाजी चांगली होते, कधी फलंदाजी चांगली होते, तर कधी गोलंदाजी यावेळेला खराब होताना पाहायला मिळते. म्हणजेच थोडंसं कॉम्बिनेशन यावेळेला क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलंय, परंतु एकजूट राहणं हेच एकविरा नायगावचं कर्तव्य पाहायला मिळतं. चेंडू निघून जातोय, शरीराचा वेध घेतोय, तत्पूर्वी डायरेक्ट हिट कदाचित झाला असतं तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. लेग बाईचा इशारा आला. संघाची धावसंख्या फलकावर 3, फैजांची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. अशाच प्रकारचं अक्षय साटम PDTPL जेव्हा झाली, पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग, PDTSच्या मैदानात बोईसरच्या, आणि त्यावेळेला प्रीतम बारिया असंच चालत होता, ज्यावेळेला धाव घेण्याच्या प्रयत्नात होता आणि स्लोली चालला होता, त्यावेळेला निशांत वनमाळी हा उमरोळीचा एक बेस्ट फिल्डर ज्याने डायरेक्ट हिट केला आणि प्रीतम बारीला बाद केलं. नक्कीच तसं दृश्य आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलं होतं. रोबिन उत्तप्पा सारखा बॅटर देखील त्याच प्रकारे रनआउट देखील झाला होता. शुभमचा हा बॉल या वेळेला आपण पाहतायत. बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल शॉर्ट थर्ड मॅनला. 38 सर्कलमध्ये चेंडूला जरूर फील्ड केलं जातं. तत्पूर्वी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4. या धावसंख्येवर 4 वर 1 गडी बाद अशी स्थिती एकविरा नायगाव संघाची थोडीफार नाजूक स्थिती पाहायला मिळते. अक्षय साटम इथून लेंथ लाईन खूप चांगली शुभमची पाहायला मिळते. आदरणीय रवी पाटील चुआ या नावाने जास्तीत जास्त क्रिकेटच्या पटलावर प्रेम मिळालं अशा प्रकारचं एक लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्यांचं करूया आपण वेलकम. ऑफ साईडला टॅप केला जातोय. निमेश सांदेच्या बॅटमधून सिंगल त्या ठिकाणी जरूर मिळेल. चेंडूला रोखलं गेलं. तत्पूर्वी 1 धाव येत असताना पहिल्या षटकाची सुंदर सांगता होताना पाहायला मिळते. 5 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. इथून 30 बॉल आणि 62 धावांची एकंदरीत आवश्यकता असणार आहे. म्हणजेच इथून जर रिदम पकडला, फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील. परंतु इथून गोलंदाज आणि गोलंदाजांची भूक विकेटच्या बाबतीमध्ये मिटणार नाहीये आणि डॉट बॉलच्या बाबतीमध्ये मिटणार नाहीये. घेऊया एक छोटीशी विश्रांती. पहिल्या षटकांचा खेळ संपन्न झाला. 5 धावा
एक गडी बाद. एकविरा नायगाव संघाची स्थिती पाहायला मिळते आणि लगेच येऊया आपण मैदानाच्या आतमध्ये, देऊया आपण शक्तीला एक संधी. थँक्यू, वेलकम बॅक. अक्षय, जर आपण बलूनकडे लक्ष दिलं, द ग्रेट मराठा संघ आणि द ग्रेट मराठा परिवार, एक भगव्या रंगाचा बलून आपण पाहू शकताय, जाणता राजा. चला, टायमिंगच्या बाबतीत सहकार्य करा. 6 षटकं 30 मिनिटे, 5 षटकं 25 मिनिटे तुम्हाला दिली जाणार आहे, त्याची दखल घ्यायची आहे. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा प्लीज. तर एक चांगलं क्रिकेट. अक्षय, काय म्हणशील? पहिल्या षटकामध्ये 5 धावा आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधनकारक होता आणि त्या बंधनकार षटकामध्ये जर आपण पाहिलं तर यावेळेला शुभमने क्लीन अँड क्विट गोलंदाजी केली आणि फलंदाजांना जकडवून ठेवला. प्रतिबिंब आणि अधिराज्य उमटवलं शुभमने. नक्कीच, नो डाऊट. ज्या अनुषंगाने गोलंदाजी झाली, 5च धावा दिल्या, पॉवरफुल गोलंदाजी झाली. यावेळी मात्र चांगला फटका आहे, स्लॅश केला जातोय आणि चेंडू कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये निघून जातोय. सुंदर फटका येतोय, साहेब चषक चौकार. मनाचा लय दिलवाला, ये जनतेचा है तो मतवाला, ताकद एक नेता लाभला. थँक्यू डीजे. जबरदस्त फटका बनवला, इथे सजवला गेला, बॅकफुटला जाऊन जागा बनवली आणि कव्हर पॉइंट क्षेत्राच्या मधोमध चेंडू निघून गेला 4 धावेंकरता. चांगला फटका प्रमोद सर. ट्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले, बॅकफुटला जात असताना बॅटचं फेस ओपन केलं आणि अतिशय सुंदर जी आपण पाहताय स्टँडिंग पोझिशन आहे बॅटिंग करण्याची, ती अप्रतिम पाहायला मिळाली आणि चौकार आला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा 38 सर्कलच्या वरून, पॉइंटच्या वरून पुन्हा एकदा, आणि त्याच रिझनला चेंडू निघून गेला होता. जास्तीत जास्त कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कट हे फटक्यांसाठी ओळखला जातो आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग देखील होते. निमेश चांदणे म्हणजेच एक अप्रतिम बॅटर आणि त्याच्या बॅटमधून आता धावा येताना दिसतात. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा आल्यानंतर चांगले बॅटिंग. पहिल्या 2 बॉलमध्ये 6 धावा गोलंदाज अजीम खर्च करतोय निमेश चांदणे करता. पुढचा बॉल पॉवर प्ले आहे आणि सेकंड पॉवर प्ले आपण बघतोय. कंटिन्यू 2 पॉवर प्ले या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन्डेटरी पॉवर प्लेज देखील पाहायला मिळतात आणि पॉवरफुल बॅटिंग. आणि आता रेल्वे एंडनी गोलंदाजी होत असताना इथे मात्र हवेच्या विरोधात कशी बॅटिंग असेल, यावेळी हुक करायचं होतं. चांगला फटका आणि इथे मात्र तेवढाच चांगला झेल. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच हे क्रिकेटचं रहस्य जपत असताना दुसरा धक्का, फळकावरती धावा करा. थँक्यू. स्वयंचित हिट विकेट. प्रथमतः मात्र ती हिट विकेट आपण गृहीत धरली जाईल. स्वयंचित बाद झाले होते कारण ज्या वेळेला मात्र चेंडू खेळला त्याच्या अगोदरच आपण पाहिलं हिट विकेट. या ठिकाणी पाय स्टंपला जाऊन आदळला होता, कंट्रोल नव्हतं निमेश सामनेचं आणि अशा वेळेला हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना आपण पाहू शकता. 11 धावा, 2 गडी बाद झाले. 1.3 बॉलचा खेळ झालाय. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा. साहेब चषक 2024 आजचा सलग दुसरा दिवस. अक्षय, एकविरा नायगाव संघाची थोडीशी पडझड आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी स्ट्रगल करतायत क्रिकेटच्या मैदानात आणि क्रिकेटच्या मैदानात म्हणा किंवा आयुष्याच्या मैदानात तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं. संघर्षाशिवाय जीवन नाहीये. नक्कीच, कारण की त्याच अनुषंगाने आता खेळ करावा लागेल. स्ट्रगल आहे, मात्र इथे चांगली खेळी जर गेली तर ही मॅच जिंकू शकता. म्हणूनच आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढवावा लागेल आणि चांगली बॅटिंग लाईनअप या संघाकडे देखील आहे. मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी आपण बघतोय. या अगोदर बॅटर हिट विकेट झाला होता, त्यानंतर मोठा फटका देखील पाहिला होता, कॅच देखील कॅरी केले होते आणि त्याच अनुषंगाने हा विकेट गेला. हिट विकेटच्या माध्यमातून विकेट जाताना 3 बॉल फलकावरती, धावा 11, 67 धावांचा पाठलाग करत असताना एकविरा नायगाव हा संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. गणेश कोहली न्यू बॅटर इन. मैदानाच्या आतमध्ये लेफ्टीला ऍडव्हान्टेज आहे, त्या कारणास्तव लेफ्टी बॅटर आपण बघतोय. स्ट्राईक इनला बॉलिंग मार्कवरती अजीम पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा बॉल अजीमचा. लेफ्टी बॅटर करता इथे मोठा फटका खेळायचा होता. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये फिल्डर आहे आणि आणखीन एक झेल कॅरी केला जातोय. आणखीन एक धक्का एकविरा नायगाव टीमला 11 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद.
थँक्यू व्हेरी मच आदरणीय सन्मान्य रणजितदादा किनी आरके एंटरप्राइजेस यांच्याकडून आपण पाहतायत लगातार 3 विकेट हॅट्रिक जर साध्य करतायत तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. ते 3 चौकार येतील, 3 षटकार येतील, यासाठी मात्र रणजितदादा किनी आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्याकडून आपण पाहू शकताय 2000 रुपये. प्रेक्षणीय झेलसाठी सुद्धा मात्र प्रेक्षकांसाठी ही खूप सुवर्ण संधी असणार आहे. या येत्या 4 दिवसांमध्ये आपण पाहू शकणार आहोत. एका झेलसाठी तुम्हाला 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. मोहनदादा पाटील आणि त्याचप्रमाणे आरके अर्थातच रणजितदादा किनी यांच्या वतीने आणि ॲडव्हेंचर बॉयज आणि निधी स्पोर्ट चंद्रपाडा यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज म्हणजे एका झेलसाठी प्रेक्षकांमध्ये मालामाल अर्थातच लय लूट होईल. हॅट्रिक बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न शैलेंद्र घोडेकर आपल्याला पाहायला मिळतो आणि भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव आणि अनुभवाचा खजिना, अनुभवाची शिदोरी ज्याच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळते. कूल अँड काल्म असा हा खेळाडू आपण पाहू शकतायत. खूप चांगला चेंडू होता, टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघणारा टॉस झाला आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रमोद त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 11वर 3 धक्के लागलेत. तर अक्षय इथे खूप चांगली गोलंदाजी झाली. नक्कीच चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 बॉलवरती 6 रन्स होते आणि 3 बॉलमध्ये 2 विकेट प्राप्त केले. अंतिम बॉल शैलू करता यावेळी मात्र लॉंग ऑन रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहे थोडंसं स्ट्रगलिंग करतोय आणि पाहता पाहता एका धावेला 2 धावेमध्ये लगेच कन्वर्ट केलं जातंय. 2 धाव्यांनी धावफलक 13च्या घरात येते. 2 ओव्हरचा संपला एक खेळ आणि 13 धावा या फलकावरती. चांगला खेळ प्रमोद सर पाहायला मिळतोय. निश्चित स्वरूपात 2 षटकांमध्ये 13 धावा म्हणजे स्ट्रगल करणारा संघ एकविरा नायगाव संघर्ष करतोय. खेळपट्टीवर आपण सातत्याने पाहायला मिळतंय की गोलंदाजांच्या खेळपट्टी प्रेमात पडले. चेतनजी केदारनाथ पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम. जर आपण पाहिलं तर वॉर्म चॅट आपल्याला पाहायला मिळतोय मॅच नंबर 7चं आणि ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी जी आपण पाहू शकाल दुसऱ्या षटकामध्ये पुढे गेले होते प्रतिस्पर्धी संघ कंपॅरिझन करताना. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक, मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज या सर्व ट्रॉफीज ज्यांनी दिलेल्या आहेत ते श्री निलेशजी म्हात्रे साहेब शाखा प्रमुख, श्री भूषणजी पडवळे उपशाखा प्रमुख, श्री मिथुनदादा पाटील युवा सेना उपअधिकारी वसई तालुका यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे सन्माननीय रणजितजी किनी आरकेदादा यांच्याकडून आपण पाहू शकतायत 1,01,010 रुपये रोख रक्कम प्रथम पारितोषिक आपण त्यांच्याकडून पाहतायत. मालिकावीरसाठी बाईक आमच्या उजव्या साईडला एक्झॅक्टली ट्रॉफी आणि बाईक त्या ठिकाणी स्टँड करत असताना ती बाईक दिलेली आहे. मोटरसायकल श्री कलीम शेख साहेब दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी कुमार मयूर जगन्नाथ म्हात्रे जे साहेब यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पराभूत झालेल्या संघासाठी सन्मान चिन्ह आदरणीय धनेजी भगत यांच्याकडून. प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच चेरिस हॉलिडे अर्थातच टूर्स अँड ट्रॅव्हल्स कुमार भूपेश दीपक पाटील यांच्याकडून. प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच स्वयं नितीन पाटील, निधी मोहन पाटील यांच्याकडून थम्सअप किंवा स्प्राईटची बॉटल. दोन्ही संघांना फ्रूटची व्यवस्था केलेली आहे श्री संजय पाटील यांच्या माध्यमातून. दोन्ही संघांना केक देवांश नितीन पाटील, दिग्वी मोहन पाटील यांच्याकडून आपण पाहत आहेत. प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच पेस्ट्री केक प्रशांत जाधव, भुवनेश शंभू अर्थातच बलंगे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत. तर या सर्वांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर आणि क्षेत्ररक्षकासाठी टॉप फॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. कूलरची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, त्यांचं करूया आपण शुभमजी म्हात्रे यांचं मनपूर्वक धन्यवाद. ऑन साईडला खेळला गेलाय. सिंगल डबलला महत्व देत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. एकविरा नायगाव या संघाची 15 या धावसंख्येवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा आहे आणि 3ऱ्या षटकातील बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 1 बॉलचा खेळ झालाय. 15वर 3 धक्के लागले गेले ते एकविरा नायगाव या संघाच्या माध्यमातून. थोडंसं स्पीडअप करा जरा, गेम फार वेळ दवडला जातोय. वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये, त्यासाठी मी नम्रतेची विनंती करेन. 15 धावा, 3 गडी बाद. विशाल कोळी आणि शैलेंद्र घोडेकर भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला ज्यांनी दिलेत या 2 धुरंधर खेळाडूंनी. परंतु इथे संघ संकटात सापडलाय. संकटातून वर काढण्याचा प्रयत्न करतील का? ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. गुड कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. विशाल कोळीच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. गॉन.
या आपण बड्डे सॉन्ग या ठिकाणी आपण शक्तीला मी विनंती करेन बड्डे सॉन्ग येऊ द्या. 15 धावा 4 गडी बाद झालेत. आज केकवर केक आणि शुभेच्छांचा वर्षाव मोहनदादा पाटील यांच्यावर होताना पाहायला मिळेल, कारण अफाट कार्य आहे. आणि आरके दादा या ठिकाणी उपस्थित झाले, ज्यांची स्पर्धा 3 ते 7 एप्रिल असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. सुख समृद्धी समाधान दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मोहनदादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. षडंपोल विवेक कोळीचं हे लकी मैदान आहे, कारण इथेच भरपूर धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 16 धावसंख्येवर. अक्षय, काय म्हणशील, गोलंदाजांचं कौतुक तुझ्या मुखातून कसं करशील? जबरदस्त गोलंदाजी होताना दिसते. इथे मात्र विकेट देखील जातात आणि धावा देखील कमी येतात. एकही मोठा फटका खेळून दिला जात नाही आणि फिल्डरचा देखील चांगला सपोर्ट. ज्या अनुषंगाने कॅचेस घेतल्यात, एकच चौकार आला आतापर्यंत या सेकंड इनिंग मध्ये. निश्चित स्वरूपात अक्षय 16 धावा 4 गडी बाद झालेत. इथून सरळ बॅटचा उपयोग केला, तेवढं प्रॉपरली बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय आणि कोणतीही चुकी करणार नाहीये. श्रीनिवास त्या ठिकाणी सुंदर जजमेंटने झील टिपला गेला आणि 5वा धक्का शैलेंद्र घोडेकर याच्यावर सुद्धा दबाव होता आणि 50वा झेल 49वा झेल या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय. अंकित पवार एक सुंदर, खूप चांगली गुणलेखकाचा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवतायत. सँडीला आपण पाहू शकाल. अजय भारद्वाज आहेत. 3 कॅमेरामॅन सहित 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून. काल महेंद्र भगत यांना आपण पाहिलं. अतिशय सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. मोहनदादा पाटील यांची स्पर्धा म्हटली की डिसिप्लिनचं दुसरं नाव आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंटचं दुसरं नाव म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते आणि म्हणूनच उत्कंठा शिगेला पोचलेली असते प्रत्येक खेळाडूची. प्रत्येक जण या स्पर्धेसाठी एक्साइटमेंट होतो की कधी स्पर्धा येईल, 15 फेब्रुवारीचा दिवस कधी येईल, आणि तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. मोहनदादा पाटीलला वाढदिवसाचा औचित्य साधून गेली कित्येक वर्ष आपण पाहिली या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं जातं. अक्षय, आयोजन म्हणणं सोपं आहे, 4 शब्द आहेत, परंतु त्या पाठीमागे, पडद्याच्या पाठीमागे कलाकार कोण असतात, तर डेफिनेटली आमचे हे लाडके आयोजक जे रात्रंदिवस मेहनत करतात. घर कमी आणि मैदान जास्त, हे समीकरण म्हणजे चांगलं सिस्टमॅटिक आयोजन म्हणून पाहायला मिळतं. मोहनदादा पाटील आणि द ग्रेट मराठा परिवाराला मानाचा मुजरा असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच, कारण की दरवर्षी आपण ही स्पर्धा बघतो आणि प्रत्येकाला दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत असतात. द ग्रेट मराठा परिवार फाउंडेशन, आरके ग्रुप, सर्व जे ग्रुप आहेत एकत्र येऊन भाईंना सपोर्ट करत असतात. म्हणूनच ही स्पर्धा आहे ना, या नायगाव पंचकृषीतील संपूर्ण पालघर जिल्ह्यातील मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. याच्या स्वरूपात मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवशालीची स्पर्धा. अर्थातच साहेब चषक. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये. इथे मात्र झेल सुटतो त्या ठिकाणी. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सनी त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अंकित पवार आम्हाला दर्शवतायत, जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रा आणि 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संपूर्ण भगवामय असं वातावरण. अक्षय, भगवा रंग हा भडक रंग आपल्याला पाहायला मिळतो आणि शूरता आणि उत्साह प्रकट करणारा हा रंग पाहायला मिळतो. जेव्हा सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळीही मात्र भगव्या रंगाची छटा जी उमटताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडूला फील्ड करतील, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि षटकाचा एकंदरीत 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. 19 लॉस ऑफ 5 विकेट. एकविरा नायगाव टीम. आता इथून 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये 48 धावा असं सामन्याचं समीकरण. एका साईडला मालवणी मालाड आणि एकविरा नायगाव या 2 संघांमध्ये अतिशय चुरशीचा सामना आतापर्यंत तरी पाहायला मिळत नाहीये, कारण अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला जाऊन मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतो. यंदाच्या हंगामामध्ये एकविरा नायगाव संघ नो डाऊट एक बलाढ्य संघ आहे, परंतु यंदाचा हंगाम थोडासा स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटीशी विश्रांती. 4थ्या षटकाला प्रारंभ होईल तेव्हा अक्षय साटम पुन्हा एकदा जॉईंट होतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. आज वाढदिवसाचं औचित्य साधून एक महान क्रिकेटर, टेनिस बॉलचा हिरा
आणि मोहनदादा पाटील यांना ती बॅट घ्याव्याला देऊन सन्मानित केली जाते. आणि अप्रतिम 10-10 10-10 हा लक फॅक्टरचा आकडा पाहायला मिळतोय. तर एक अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळतं. हेमंजी वर्तक त्यांच्या समवेत रवी पाटील शिवाय या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत आज हा अविस्मरणीय क्षण त्यांच्या हृदयात फितीत करतील. आणि खूप या आठवणी खूप काही सांगून जातात. रवी पाटील अतिशय एक चांगलं क्रिकेट ज्यांनी सातत्याने हाताळलं. एक लेजंड खेळाडूकडून अशा प्रकारचा सन्मान होणं साहजिकच. विराट ही बॅट आपण पाहतायत, या ब्रँडची बॅट आपल्याला पाहायला मिळते. विराट आपण पाहू शकाल. आणि अतिशय सुंदर पद्धतीने हे क्षणचित्रे आज स्टेटसला राहतील. चला स्पीडअप करा, जरा गेम स्पीडअप करा. फार वेळ दवडला जातोय. 11:25 पहिला बॉल फेकलाय आणि इथे आता वाजलेत जवळजवळ 22 मिनिटे झालेली आहेत. 3 षटकांचा खेळ, 18 बॉल 48 असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. साहेब चषक 2024 सनीकडे पोटेन्शियल आहे. अक्षय, दोन्ही फलंदाज जर इथून जर चांगला खेळ केला तर कदाचित या गेम मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला सनीच्या बॅट मधून, चौकार अप्रतिम, गुड शॉट, 4. थँक्यू. या चौकाराने भूषणजी पडवळे साहेब यांचं स्वागत केलं जातं आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर. उपशाखा प्रमुख म्हणून ज्यांची ओळख, या आपण अक्षय साटम यांचा आवाज पुन्हा एकदा ऐकूया. 3 षटकातील एकंदरीत 18 बॉल झाले आणि त्यावेळेला 19 धावा होत्या. इथे चौकार आला, 23 धावा. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 44 धावांची गरज. 17-44 मॅचचं समीकरण पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केला आणि इथे मात्र इन टू द गॅप मधून 1 बाउन्स. चेंडू मात्र निघून जातोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय. साहेब चषक, चौकार. थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक. काय फटका खेळला होता, नजाकत भरा स्ट्रोक. चला घाई करा, वेळ दौडू नका, सातत्याने आम्हाला अनाउन्समेंट करण्यास भाग पाडू नका. 16 बॉल 40. काय फटका खेळला होता, क्रॅकिंग स्ट्रोक होता, ग्लोरियस शॉट पाहायला मिळाला. इन टू द गॅप मध्ये स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि बॅटचा फ्लो अप्रतिम पाहू शकलात. चौकार मिळाला मिड ऑफ आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध. यावेळी फाईन खेळायचा होता, फ्लिकचा फटका खेळायचा होता, स्कूप सारखा फटका कन्वर्ट करायचा होता, मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. आणि इथे मात्र 1 धाव, एका धाव्याने धावफलक 28 धावा. मॅच बनू शकते. अजून जर विचार केला तर तुमच्याकडे आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू फेकून झाले, तर अजून 3 चेंडू बाकी आहेत. 9 धावा आतापर्यंत गोलंदाज खर्च करतो. यावेळी चांगला फटका, लांब लचक, हाय अँड हँडसम, यूज इट. येतोय साहेब चषक, षटकार, बिग हिट. थँक्यू. जबरदस्त फटकेबाजी, 2 चौकार सुनीलच्या बॅटमधून आपण पाहिले होते. आणि तदनंतर पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पॉवरफुल पाहायला मिळाला. छोटा पॅक बडा धमाका. विवेक कोळी जेव्हा षटकार आला, षटकार आल्यानंतर 2 ते 3 सेकंदामध्ये त्याने बॅटला चुंबन केलं आणि सांगितलं. पुन्हा एकदा यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळायचं होतं आणि इथे मात्र चेंडू निघून जातोय. स्टंपच्या वरून हलकीशी एज लागली होती, मोठा फटका आला नाही. त्या कारणास्तव 1च धाव, एका धाव्याने धावफलक 35 धावा या फलकावरती लगावल्यात. 67 धावांचा पाठलाग करत असताना 35 धावा या फलकावरती. 4थ्या षटकातील अंतिम बॉल शिल्लक. पुन्हा एकदा एक वेगळा स्ट्रोक क्रिएट करायचा होता. इथे मात्र मिडल ऑफ द बॅटने चांगल्या धावा येत आहेत.
तरी सुद्धा स्विच हिट खेळायचा होता, प्रॉमिसिंग नव्हता आणि इथे मात्र षटकाची होईल समाप्ती. 35 धावा या फलकावरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता आता 32 धाव्यांची गरज. मॅच ऑन झाले आणि म्हणूनच पहिल्या 2 षटकांमध्ये धावा कमी होत्या. त्यानंतर तिसरं षटक देखील चांगलं पाहायला मिळालं, ज्याच्यामध्ये 8च धावा 2 विकेट. मात्र हे षटक, चौथं षटक महागडं ठरलंय, कारण की 2 चौकार 1 षटकार आणि त्याच स्वरूपात आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. 12 बॉल 32 ची गरज, म्हणजे 16चा रिक्वायर रन रेट प्रमोद सर मेंटेन करावा लागेल. येस डेफिनेटली 16चा रन रेट यावेळेला आस्किंग रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळतोय. 32 धावांची आवश्यकता आहे. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास फार महत्वाची भूमिका असेल. तुमची जिद्द आणि जिज्ञासा जर तुमच्याकडे असेल तर आत्मविश्वास हा शब्द नेहमीच आपल्या डिक्शनरीमध्ये फिट होऊन राहतो, परंतु त्यासाठी स्वतःला या ठिकाणी सेल्फ कॉन्फिडन्सने खेळावं लागेल. जसं सनील आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय, डावाला स्वतःला संघाला सावरलंय एकविरा नायगाव टीमला. आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर विवेक कोळी सारखा खेळाडू नेहमीच जेव्हा संकटात संघ सापडतो त्या वेळेला मात्र विवेक कोळी नावाचं वादळ घुंगावतं आणि एक इतिहास रचला जातो. 30 धावेची आवश्यकता एकविरा नायगाव टीमला. पुन्हा एकदा बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर. अज्जू हा चेंडू जर आपण पाहिला नो बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. खेळपट्टीच्या बाहेर असल्या कारणानं आय थिंक सो अशा वेळेला मात्र नो बॉलचा इशारा दिला जातो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 36 धावा, येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 31 धावेची आवश्यकता असेल. 12-31चं समीकरण. अज्जू पहिलाच बॉल नो. बारा बॉल 31 धावा हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉल तयार. टार्गेट 67 धावसंख्येचा पाठलाग करताना तिथून आपण पाहतायत जरूर बॅटची एज होती, परंतु त्याचा इफेक्ट काहीच झाला नसता. खूप चांगली गोलंदाजी. आता मात्र या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने होता. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला या वेळेला जरूर ठेवलं गेलं. आणि अक्षय, जेव्हा जेव्हा तुम्ही उजव्या हाताच्या बॅटरला जेव्हा राऊंड द विकेटने येतात त्यावेळेला एक अँगल चेंज होतो आणि ऑफस्टमच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडू येताना पाहायला मिळतात. आता 11 बॉल आणि विजयासाठी 31 धावेची आवश्यकता आहे. 11 बॉल्स रिमेनिंग अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुन्हा एकदा खूप चांगला अँगल क्रिएट करत असताना आपण पाहू शकतायत शफल होऊन खेळण्याचा कोणताही मनसुबा बाळगला नाही आणि संघाची धावसंख्या 22च्या स्वरूपात जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. अक्षय, इथून 1 ते 2 मोठे फटके म्हणजेच षटकार जर आले तर कदाचित प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढण्याची दाट शक्यता आहे. नक्कीच त्याच अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल, कारण की 32 धावांचा 12 बॉलमध्ये पाठलाग करायचा होता. एक नो बॉल आला, तिथे देखील समाचार घेऊ शकले नाही. 10 बॉलमध्ये 30, म्हणजे इथे 2 तरी मोठे फटके या षटकात येणं गरजेचं आहे. इच्छित स्वरूपात त्यासाठी आत्मविश्वासाने खेळावं लागेल, प्रचंड मेहनत घ्यावी लागेल क्रिकेटच्या मैदानात. यावेळेला खूप चांगला तर फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या चेंडूवर येतोय आणि यस, कोणतीही चूक करणार नाहीये त्या ठिकाणी. ग्रेट कॅच. 50वा झेल या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत. अंकित पवार यांच्या माहितीनुसार ग्रेट स्कोरिंग. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. सनीच्या खेळीला पूर्ण विराम. थँक्यू. वेलकम बॅक. 9 बॉल 30 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. तर इथून अक्षय, विवेक कोळीला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला आणणं फार महत्वाची भूमिका राहील. परंतु अज्जूचं मी कौतुक करेन, रुपेशचं कौतुक करेन, श्रीनिवासचं कौतुक करेन, ज्यांनी मात्र खूप सुरेख साथ दिली गोलंदाजाला. आणि गोलंदाज जेव्हा लयबद्ध असतो ना त्यावेळेला क्षेत्ररक्षकाची साथ असणं फार महत्वाची गोष्ट असते. कालचं फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं असेल, भरत पाटीलचा झेल 5 ते 7 धावांवर सोडला आणि तिथून त्याने मात्र ज्या धावा कुठल्या त्या अक्षरशः मात्र धावांचा पाऊस पाडला होता. म्हणजेच एक झेल किती महत्वपूर्ण असतो. हा, नक्कीच आपण तेच पाहिलं. मात्र इथे सुद्धा
जसा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला तसा मात्र परतावा लागेल बॅक टू द पॅव्हलियन. वारंवार विकेट जात आहेत आणि एका साईडने जर विचार केला तर धावा आता स्टॉप झालेल्या आहेत. हॅट्रिक वरती गोलंदाज झालाय अज्जू आणि हॅट्रिक करता आपण बघतोय आरके एंटरप्राइजेसचे मालक रणजित दाकिनी यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज संपूर्ण स्पर्धेकरता या सलग 5 दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. विकेट डाऊन. जाऊया डीजे कडे. निश्चित स्वरूपात आपण पाहतायत रणजितदादा किनी यांच्याकडून विकेट हॅट्रिक, लगातार 3 चौकार 3 षटकार, यांच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या. मोहनदादा पाटील, रणजितदादा किनी यांच्याकडून 500 रुपये. ॲडव्हेंचर बॉईज आणि निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा यांच्याकडून 500 रुपये, म्हणजे एका झेलसाठी 1000 रुपये. कारण जेव्हा जुचंद्रमध्ये तुम्ही खेळण्यासाठी येतात तेव्हा फक्त एकच डिक्शनरीमध्ये फिट असतं ते मोहनदादा पाटील आणि रणजितदादा किनी यांच्या माइंडमध्ये की सर्व धर्म समभाव हे जे स्लोगन आहे ना ते 2 व्यक्तींच्या माइंडमध्ये हे फिट ठेवून दिलंय. आणि फायदा आणि नाही हा शब्द तर मुळीच नाहीये त्यांच्या डिक्शनरीमध्ये. ग्रेट मॅन. 8 बॉल 30 अशी धावसंख्या मात्र या ठिकाणी विजयासाठी. एकविरा नायगाव संघ स्ट्रगल करतोय. स्टार्ट जर चांगली झाली असती तर कदाचित या वेळेला धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोड्याफार कुठेतरी समीप आल्या असत्या त्या धावा, परंतु तसं आता घडत नाहीये. गोलंदाजांनी टिचून मारा केला, स्पायसी बॉलिंग केली आणि अचूक टप्प्यावर भेदक मारा करत मनकवडा फलंदाजाचा ओळखण्यास या ठिकाणी यश संपादन केलं. ग्रेट बॉलिंग. 8 बॉल 30. ऑन साईडला खेळला गेलाय. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. शफल होऊन खेळण्यास भाग पाडलं गेलं होतं. इथे चुकी झाली. काय एक्झॅक्टली घडलं गेलंय तिथे चेंडू स्टॉप होतोय का, तर डेफिनेटली 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 39 28 धावेची आवश्यकता. 7 बॉल 28 धावा. वेगवेगळी नावं स्टँडला आपल्याला पाहायला मिळतात. स्वर्गीय धर्माजी नारायण पाटील साहेब स्टँड, इंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्टँड आपण पाहतायत. पंच काय त्या ठिकाणी विचारपूस करतायत. स्वर्गीय आनंद दिघे साहेब स्टँड आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे स्वर्गीय मोहन वामन पाटील स्टँड आपण पाहतायत. खेळाडू कक्ष, साईड स्क्रीन आणि कॅमेरामॅनचा अगदी स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. यस, थर्ड अंपायर. खेळाडूंना मात्र रिव्ह्यू नाहीये. अंपायर्स कॉल असेल फक्त. ओनली 1 अंपायर्स कॉल. त्याची दखल घ्या. जर कुठेतरी शंका उद्भवली तर आपण या ठिकाणी पंच थर्ड अंपायरला रेफर करतील. अजित म्हात्रे सर या ठिकाणी जॉईन झालेत थर्ड अंपायरच्या भूमिकेत. विशाल नाईक सरांना सुद्धा आपण पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून. आतापर्यंत डिसिजन पेंडिंग राहिलंय. साईड स्क्रीन आपण पाहतायत आणि त्यामध्ये आपण पाहू शकाल स्वर्गीय जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे, अर्थातच तांडेल साहेब आणि निष्ठा साहेबांची असं मात्र या ठिकाणी स्लोगन पाहायला मिळतं. आठवणीतले साहेब, आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं एकत्रित येऊन प्रत्येकाला मात्र घडवलं गेलं आणि आज त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कालच आपण पाहिलं 14 फेब्रुवारीचा दिवस. 14 ऑगस्टच्या दिवसामध्ये एक दुःखाचा डोंगर कोसळला खऱ्या अर्थानं जुचंद्र गावामध्ये, आणि परफेक्ट कालच्या दिवसामध्ये 6 महिने पूर्ण झाले. अजून एक खेळाडू कक्ष पाहू शकाल. एकविरा नायगाव तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय राजाराम भास्कर पाटील स्टँड आपल्याला पाहायला मिळतं. स्वर्गीय लता यज्ञेश्वर भोईर स्टँड आपण पाहतायत. स्वर्गीय जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे तांडेल साहेब स्टँड आपण पाहू शकाल. स्वर्गीय रवींद्र मालजी पाटील स्टँड आपण पाहू शकतायत. सेफ आहे त्यावेळेला, सेफ आहेत. मिळतील 2 धावा आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आज बर्थडे मॅन 40व्या वर्षात पदार्पण करत असताना पाहायला मिळत आहेत आणि मास्टर क्रिकेटला आता जॉईंट होतील यात ती मात्र शंका नाहीये. 40+ क्रिकेट. एकदा आरोग्यासाठी मोहनदादा हे नेहमीच आता खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे अजून एक मेंबर वाढले गेलेत 40+ मध्ये. ओल्ड इज गोल्ड. संघाची धावसंख्या 39. येतानाच प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतो. एक भव्य दिव्य व्यासपीठ, समालोचन कक्ष आणि अशा प्रकारचं हे संपूर्ण लुक आपल्याला पाहायला मिळतं. भगव्या रंगाचं संपूर्ण हे मैदान सजलं गेलंय. चला घाई करा जरा, वेळ फार दवडला जातोय. चला, सेफ आहे, सेफ आहे.
सेफ आहे ना. चला मॅच स्टार्ट करायची आहे. संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली गेली. 39 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. विजयासाठी अजून जर आपण पाहिलं 28 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 7. म्हणजे प्रति चेंडू मागे अक्षय जर आपण पाहिलं तर चौकाराची आवश्यकता असेल. 4 धावा प्रति चेंडू मागे अशी सरासरी आपल्याला पाहायला मिळते. 400च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. आदरणीय सन्माननीय जनार्दनजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. हरिहरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी फलंदाज सेफ असेल. इथून विवेक कोळी कोणत्याही प्रकारची धाव घेण्याच्या मूडमध्ये नाहीयेत. कारण आता विवेक समोर फक्त ऑप्शन षटकार, षटकार आणि चौकार हे फक्त ऑप्शन राहिलेत. तर संघाची धावसंख्या 39ला 7 धक्के 5 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. आता 6 बॉल आणि 28 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. घेऊया एक छोटीशी विश्रांती. या सामन्याला फार उशीर दवडला गेलाय, खूप उशीर झालेला आहे. तर प्लीज आपण स्पीडअप करा जरा गेम. आता नेक्स्ट मॅच पासून तर आपण यावेळेला स्ट्रिक्टली राहायला हवं की 5 षटकं 25 मिनिटातच फेकली गेली पाहिजेत. अन्यथा आजच्या दिवसातील 6 मॅचेसचं शेड्यूल पूर्णपणे होणार नाहीये. तर आता नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही कर्णधार तुम्हाला सूचित करतो की 6 षटकं 30 मिनिटे आणि 5 षटकांसाठी 25 मिनिटे दिली जातील. 25 मिनिटे 1 सेकंद जरी झाला तरी सुद्धा 30 यार्ड सर्कलमध्ये 6व्या षटकामध्ये ऑटोमॅटिकली एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये येईल, याची दखल घ्यायची आहे. तर प्रमोद तुम्हाला एक प्लेअर आतमध्ये घ्यायला लागेल, लक्षात घ्यायचं आहे. हा या स्पर्धेचा रूल्स आहे. 25 मिनिटाच्या वरती खूप 40 मिनिटे दवडले गेलेत. एक प्लेअर तुम्हाला आतमध्ये घ्यायचंय. 6 बॉल 28 धावा. 6 बॉल 28 ची गरज. मॅच बनू शकते, मात्र विकेट देखील तेवढे गेलेत. 7 विकेट. थोडीशी नाजूक स्थिती एकविरा नायगाव या संघाची. आणि एक प्लेअर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये येईल. भरपूर वेळ दवडला गेलाय आणि पुढील जे मॅचेस आहेत त्या सर्व संघांना एकच सूचना असेल, चांगली स्पर्धा आपण केली तर वेळेकडे लक्ष द्या, जास्त टाइमपास होणार नाही याकडे सुद्धा लक्ष असू द्या. 39 धावा या फलकावरती लगावल्यात. पहिलाच बॉल. यावेळी मात्र समोर स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. पहिल्या बॉलवरती येतोय षटकार. बिग हिट. थँक्यू डीजे. पहिलाच षटकार येतोय. अजून मॅच आहे. 5 बॉल 22. मॅच जिंकवली विवेकने. तर रणजितदादा किणी यांच्या वतीने 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. अजून एक येईल का? पुन्हा एकदा बॅक टू बॅक स्टँड अँड डिलिव्हर. समोरच आउट ऑफ द पार्क येतोय षटकार. कमजोर अजून संपलेला नाही आहे. इथे बॅटर दाखवून देतोय की अजून मॅच मध्ये काहीतरी शिल्लक आहे. 4 बॉल 16. मॅच बनले प्रमोद सर. जबरदस्त. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर एकविरा नायगाव प्ले स्टँड मध्ये थोडंसं उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. कारण हा खेळाडू, मी म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा मात्र या खेळाडूने संघाला वर काढलेला आहे, वर्चस्व दाखवलंय आणि एक इतिहास रचण्याची हीच ती वेळ आहे. अभी नाही तो कभी नाही. विवेक कोळी इज ऑन अ फायर. मॅग्निफिसंट शॉट. 4 चेंडू 16 धाव्यांची गरज. एक षटकार आला तर 2,000 रुपये. हॅट्रिक होतील 3 सिक्सचे आणि मॅच जिंकवली तर 5,000 रुपये रणजितदादा किणी यांच्या वतीने. आणि त्या प्रकारचे बॅटिंग पाहायला मिळते. बाकीच्या बॅटरनी साथ दिला नाही, मात्र 1 मॅन आर्मी विवेक कोहली आहे तर मुमकिन आहे. लगातार 3रा षटकार येईल का हा प्रश्नचिन्ह. पुढचा बॉल विवेक करता. त्यावेळी मात्र डाऊन द लेग वाईड बॉल. दबाव दडपण प्रेशर गोलंदाजावर रिलीज झालंय. त्याचं कारण आहे विवेकने खेचलेले 2 मोठे षटकार
आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. 4 बॉल 15. बऱ्याच वेळा या मैदानावर आपण पाहिलंय या धावा होताना आणि आज तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. एकविरा नायगाव संघ 4 बॉल 15 धावेची गरज. विवेक कोहली स्ट्राईक इनला. आणखीन एक षटकार आला तर 2000 रुपये आणि मॅच जिंकवली तर 5000 रुपये रणजित दादा किणी यांच्या वतीने. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी मात्र गोलंदाजाने दाखवून दिले या चेंडूवरती की मी सुद्धा आहे या मॅच मध्ये आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. आणि इथे मात्र निराशा एकविरा नायगाव संघ होताना 3 बॉल मध्ये 15 धावेची गरज. विकेट डाऊन. हे सोन्यावानी हा माणूस भला तुल्या मनाचा लय दिलवाला तुल्या मनाचा थँक्यू डीजे. आज मोहनदादा पाटील यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून आलेली ही दरवर्षी स्पर्धा आपण बघतोय. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित साहेब चषक 2024 आपण बघतोय. 3 बॉल आणि 15 धावेची गरज. मॅच बनलाय मात्र लोअर ऑर्डर बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळी चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू निघून जाईल की नाही प्रश्नचिन्ह. 1 बाउन्स चेंडू मात्र निघून जातोय. सीमारेषी पार येतोय साहेब चषक. चौकार. चौकारणीची आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. 2 बॉल आणि जिंकण्याकरता 11 धावेची गरज. 2-11 मॅचची स्थिती. जबरदस्त बॅटिंग होताना. जाऊया डीजे कडे. थँक्यू. खूप चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. मिस्टर डायगोच्या बॅट मधून मात्र खणखणीत चौकार पाहायला मिळाला. 2 बॉल 11. इथे हा निर्णायक चेंडू असेल. इथून ऑन साईडला काय फटका खेळलाय. जबरदस्त दसकाय. सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 5 धावेची आवश्यकता. क्या बात आहे डायगो. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. सादर आणि मान परंतु उच्च विचार डायगोच्या बॅट मधून गेली कित्येक वर्ष आपण पाहिलेत. आणि निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार आल्यानंतर एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण प्ले स्टँड मध्ये. दोन्ही संघांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा असतील मोहनदादा पाटील यांच्याकडून. जबरदस्त मॅच. 1 बॉल 5 जर षटकार आला तर रणजित दादा किणी यांच्या वतीने 10,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल या बॅटर करता. आणि मॅच तशी बनवलंय. जबरदस्त विवेक कोहलीने मॅच बनवून गेला. विकेट गेला. चौकार आला. षटकार आला आणि त्यानंतर 1 बॉल 5. म्हणूनच क्रिकेट असा खेळ आहे कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी रंग बदलू शकतो. आणि इथे मात्र जबरदस्त मॅच. पहिली मॅच हाय व्होल्टेज मॅच आणि पैसा वसूल. ज्याकरता प्रेक्षक आलेत मॅचचा आनंद घेण्याकरता अशी मॅच हवी असते आणि तीच मॅच मैदानाच्या आतमध्ये घडते. 1 बॉल 5 ची गरज. जबरदस्त डायगो अप्रतिम बॅटिंग करत असताना विनोद म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. उपविभाग प्रमुख आणि त्यांचं हार्दिक स्वागत. 1 बॉल 5 कंपल्सरी चेसिंग ही नियमावली आहे. कंपल्सरी चेसिंग आपण पाहतायत. चर्चेला उधाण आलंय. म्हणून म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो. सुपर मॅच अफलातून. 1 बॉल 5. मॅच जिंकेल का. इथे मात्र LBW विकेट पाहायला मिळतोय. आणि अशा प्रकारे जर विचार केला तर 1 बॉल 5 धावेची गरज असताना जबरदस्त चेंडूची पिचिंग केली आहे. इम्पॅक्ट इन लाईन. आणि इथे मात्र या स्पर्धेतून बाहेर फेकला जातोय एकविरा नायगाव. कॉंग्रॅच्युलेशन मालवणी मलाड. हा संघ पहिली मॅच जिंकतोय. मात्र जबरदस्त परफॉर्मन्स राहिला एकविरा नायगाव संघाचा देखील. दोन्ही संघाचं कौतुक करेन. शेक हँड करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ या आणि त्यानंतर